इंडियन मेंटॅलिटी कसं आहे, झोडल्याशिवाय शिस्त लागत नाही. डॅड म्हणाला, माझ्या मुलीवर जर तू हात उचललास, तू आयुष्यात तिला कधी तुला बघू देणार नाही. मी एवढ्या टोकाला असायचा तो. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कधी मार खाऊन घरी सांगायला यायचं नाही की मला मारायचं, फोडायचं थोडं, मग मी बघतो काय करायचं. असा मी हार्श होतो तिच्या बाबतीत. तुला शाळेत जायला आवडतं का? तरच शाळेत जायचं, नाही तर नको जाऊ. एकदा तिच्या टीचरला पण म्हटलं होतं, थोडा विरंगुळा, थोडंसं टाइमपास होईल तिचा, म्हणून मी तिला शाळेत पाठवतो. लिंबू आणलं नाही म्हणून तिला फटका मारला. आता त्या टीचरचं खरं नाही. एज्युकेशन मिनिस्टरला लेटर लिहिलं, एक ट्रस्टीजला लिहिलं, एक प्रिन्सिपलला लिहिलं. हाऊ मेनी चिल्ड्रन डू यू हॅव? I said I have only one. So what I suggest, go for another one because you're too possessive about your daughter. ही हिंदी हिरोईन असू दे, मराठी हिरोईनला ती मात देईल. म्हणजे जे तुम्ही हार्श म्हणता ना, की मला गिल्ट वाटायचं अजून की अरे थोडासा तरी ओरड. CR पाटलांची सेक्रेटरी म्हणून तिथे पार्लमेंटमध्ये ते सगळं डेलिगेशन घेऊन ती मोदींना महिन्यातनं 2 वेळा भेटायला. मुलगा आणच बघतोच मी त्याला, असा छळणार आहे. तुला गोळीच घालतील बरं का, त्यांना कळालं वगैरे. आणि मी फुल घाबरून नंतर रिलॅक्स झालं. मग आम्ही नंतर डायरेक्ट जी मुलगा नसल्याची कमी असते ना, तिथे मी ते भरून काढतो. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स शो मध्ये आज एक नवी जोडी, बाप लेकीची जोडी मी तुमच्या भेटीला आणली. थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन असं देईन की एका बापासाठी लेक ही अभिमान असते, त्याचा अहंकार असते, त्याचं काळीज असते. आणि लेकीसाठी बाप हा कायम सुपर हिरोच असतो. मग नवरा आयुष्यात आला तरी बाप हा बाप असतो. अशीच बाप लेकीची जोडी मी तुमच्या आज भेटीस आणते, ती म्हणजे मिलिंद गवळी आणि मिथिला गवळी. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या शो मध्ये. थँक्यू. मिलिंद, मी तुम्हाला खूप दिवसापासून म्हणत होते, कारण जसं मिथिलाला मी आधी तुमच्या घरी यायचे वेगवेगळ्या निमित्तानं, तेव्हा तिला पाहिलेलं आहे लहानाचं मोठं होतं. म्हणजे जसं ती कॉलेजला होती आणि आता तर तिचं लग्न झालंय, तिच्या आयुष्यात तिचा नवरा आहे. पण मला असं वाटतं आता तिच्याशी बोलल्यानंतर की बाप हा बापच असतो, म्हणून मी इंट्रोडक्शन दिलं की त्याची नेहमी पहिली जागा त्याचीच असते आपल्या आयुष्यात. दुसरा सुपर हिरो आला तरी. एकुलती एक मुलगी आहे. एकतर हा तेव्हाचा काळ, तिचा जन्म झाला तेव्हा आपल्या ह्याच्यात बऱ्याचदा असतं ना की एक मुलगी नाही, आणखीन दुसरं अपत्य हवं, मुलगा हवा, हे हवं. अशा बऱ्याच गोष्टी अजूनही आपल्या मराठमोळ्या किंवा इतरही सगळ्या आपल्या फॅमिलीजमध्ये म्हटल्या जातात. पण सिंगल एक म्हणतात एकच मुलगीवर जे आपलं हे ठाम राहतात ना, ते आई वडील खरंच ग्रेट असतात. मी त्यांना ग्रेटच म्हणते. सो मला एक तर त्याच्याविषयी सांगशील, आणि मिथिलाचं बालपण, मिथिला मुलगी म्हणून वाढत असताना तिच्यात झालेले बदल आणि आत्ताची मिथिला एक थोडक्यात मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. काय होतं माझं आणि दीपाचं, म्हणजे मिथिलाच्या आधी बॅकग्राऊंड म्हणजे मी आणि दीपा जेव्हा भेटलो, आम्ही शाळेनंतर लगेचच भेटलो आणि खूप वर्ष आम्ही एकमेकाच्या प्रेमात होतो. तर आमच्या गप्पांमध्ये, चर्चांमध्ये आपलं लग्न होईल का नाही, आपलं लग्न करून देतील का नाही. आणि असं होतं की ते लग्न सगळ्यांच्या पसंतीनेच व्हायला हवं, आपण पळून जाऊन लग्न करायचं नाही. मग लग्न केल्यानंतर आपल्याला एक मुलगी हवी आहे, तर दोघांचं एक मत होतं की आपल्याला मुलगी हवी. आणि वी आर ब्लेस्ड, म्हणजे आम्ही आणि दीपा तर आम्ही ब्लेस्ड आहोत, कारण आम्ही जे ठरवलं होतं की आम्हाला एक मुलगी हवी आहे. आणि ते आम्ही म्हणजे ती प्रेग्नंट व्हायच्या आधीच तिचं नाव पण आम्ही डिसाईड केलं होतं. हे मिथिला हे नाव खूप आधी डिसाईड झालं होतं. म्हणजे मी रेडिओला नोकरी करत होतो तेव्हा लोकेंद्र शर्मा मला म्हणाले होते की नाव कसं पाहिजे, की जोडाक्षरं नको, सोपं पाहिजे, कुठेतरी ते इतकं नाव ऐकल्यानंतर त्या नावाच्या मागे बॅकग्राऊंड असायला पाहिजे, असं खूपशा गोष्टी. आणि मग मिथिला नगरी जी होती, सीताचं जन्मस्थान, ते आणि रामायण, हे त्यावेळेला मी खूप रामायण आणि महाभारत आणि या सगळ्या पौराणिक गोष्टी वाचायचो वगैरे. तर मग मिथिला हे नगरीचं नाव आहे. म्हणजे तसं मैथिली हे नाव सीतेचं आहे, पण मग आम्ही ठरवलं मिथिला. आणि मग लोक आम्हाला म्हणायचे की मुलगा झाला तर मग काय. म्हटलं ते बघू, आम्हाला मुलगा होणारच नाही, आम्हाला मुलगीच होणार, फिक्स होतं इथे एकदम. आणि तिचं पण होतं. बरं, तिचं पण काय होतं, कधी कधी वडिलांना एक मुलगी हवी आहे पण मग आईला नाही 2 हवे आहेत. किंवा बरं, माझी आई खूप प्रेमळ होती आणि तिने सुद्धा कधी हट्ट धरला नाही की बहिणीला भाऊ हवा आहे का भावाला बहीण, असं नाही. एक ना, हां.
आणि तो आमचा काळ पण असा होता की आपल्या देशाची लोकसंख्या खूप वाढलेली आहे बरोबर. आणि आपल्या देशाचा प्रॉब्लेम काय आहे तर लोकसंख्या आहे. मग फार मुलं व्हायला द्यायला नको, कारण माझ्या आईला 8 भावंड आहे आणि मग त्यांच्यात आम्ही जे बघितलं प्रॉपर्टीमध्ये म्हणा किंवा वाद किंवा एकमेकांविषयीची काय म्हणतात ना, बहिणी बहिणींमध्ये थोडीशी जलसी, तर खूप मुलं नको एक. आणि दुसरं एक आणखीन कारण होतं, माझा स्वार्थ असा होता की मी असं प्रोफेशन चूज केलं होतं. मी रेडिओला नोकरी करत होतो, पण मी या क्षेत्रात येणार होतो आणि हे खूप क्षेत्र इनसिक्युअर्ड आहे. तर या इनसिक्युअर क्षेत्रामध्ये आपण जर खूप मुलं असतील तर त्यांच्याकडे आपल्याला लक्ष देता येणार नाही. मग आपण एकच मूल होऊ द्यायचं आणि मग त्याच्यावरच सगळं आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि मग मला असं वाटतं की त्याच्यामुळे बिचाऱ्या मिथिलावर आम्ही खूपच जास्ती सगळ्यांनी प्रेशर दिलं की, आणि ती इतकी गोड आणि इतकी डिसिप्लिन किंवा समंजस अशी मुलगी झाली ना लहानपणापासून. मिथिलाने कधी त्रास दिला नाही. म्हणजे इतक्या लोकांचं मी ऐकतो ना की मुलं क्रँकी असतात, रात्री उठून बसतात, झोपतच नाही. तुम्ही कंप्लेंट ऐकून म्हणजे तुम्हाला सवय झाली असेल की मूल झालं ना किंवा ते उठूनच बसते, आमच्या झोपाच झाल्या नाही, मी सकाळी ऑफिसला गेल्यानंतर रात्रभर ते जागच ना ते पोर आणि असं तसं. मिथिलाने कधीच नाही की असं केलं. मिथिलाने कधी रात्र उठून त्रास दिला असेल ना मला ना आईला. आणि खूपच स्मूथ बालपण की या बाळाचा काही कोणालाही त्रास नाही, फक्त गोड बाळ आहे, हसत राहतं, खेळत राहतं. तिला एक सवय होती, कधी कुठे मॉलमध्ये, त्यावेळेला नुकतेच असे मोठे मोठे मॉल्स असे सुरू झाले होते, तर तिला आनंद व्हायचा आणि ती मोठमोठ्याने ओरडायची इतक्या मोठ्याने की सगळे असे वळून बघायचे. मग दीपा जरा हे तिला म्हटलं नको, काय घाबरायचं नाही लोकांना, ओरडू ते. त्यामुळे ती बिंदास अशी स्वच्छंद आयुष्य जगत होते आणि ती प्रोटेक्टिव्ह होती. आई वडील होते, मी आई वडिलांबरोबर राहायचो, त्यामुळे माझी आई आणि माझे वडील, तर आजी आजोबा आई वडील आम्ही एकत्र, त्याच्यामध्ये ती वाढली. त्यामुळे तिचे आई वडिलांनी कमी लाड केले असले तर आजीने खूप केले. असं ते गोड बाळ लहानपणापासून, आणि ते अजूनही गोडच होते. मिथिला, बाबा आता एवढं सगळं म्हणालंय तुझ्याविषयी आणि तुमच्यातलं बॉन्ड ना मी पाहिलेलं आहे. आणि अर्थात मी तुमचं म्हणण्यापेक्षा एक नॅचरल आहे ते. असं म्हणतात की बाप लेकीतलं नातं हे आई आणि लेकीमध्ये पेक्षा वेगळं असतं आणि वडील हे खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात आपल्या मुलांच्या बाबतीत. आणि तुझे बाबा तसेही खूप प्रेमळ आहेत, त्यामुळे त्याच्यातनं ते मला वाटतं ते प्रोटेक्शन आणि हे तुझ्यावर असणारच, पण ते मायेचं असेल अर्थातच. मला बाबाविषयी काय सांगशील? तुझ्यासाठी तुझा बाबा नेमका कसा आहे? बाबांविषयी बोलायचं झालं तर म्हणजे इतक्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं तुम्ही बोललात ना की लग्न जरी झालं असेल तरी डॅड इज डॅड आणि ते कोण रिप्लेस नाही करू शकत. आणि माझ्यासाठी म्हणजे अगदी लहानपणीपासून बाबांचं असं होतं की 2-3 वर्षाची जरी होती तरी त्यांचं होतं की तू डिसाईड करायचं तुला काय करायचं. म्हणजे त्या वयातही बाबांनी कधीही मला की तू असं कर किंवा असं करू नकोस कधीही काही सांगितलं नाही. आणि जसं ते बोलले ना की मला असं एक फ्रीडम होता की मी एक्सप्रेस करू शकायचे ॲट एनिथिंग. म्हणजे मला हसायचं असेल, मला रडायचं असेल, मला ओरडायचं असेल, तर ते कधी मला अशी बंदी नव्हती कोणत्याही प्रकारची. आणि बाबांनी कसं सगळं कुटुंब अजूनही म्हणजे इतकं असं जोडून ठेवलं ना, त्यामुळे मला एक खूप ग्राउंडेड फॅमिली एक्सपिरियन्स मिळाला. त्याच्यामुळे माझी आजी आजोबांबरोबर मी वाढले आहे. आईचं पण खूप मोठं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. तिचे 5 भाऊ बहिणी आहेत आणि त्यांच्या मुलांबरोबर, म्हणून मी एकुलती एक जरी असले तरी मला भाऊ बहिणींची अशी कमी जाणवली नाही. आणि बाबांनी अगदी म्हणजे लहानपणीपासून असे एक्सपिरियन्सेस की तू एक्सपिरियन्स कर आणि तू त्याच्यामधनं शिक, तो एक अप्रोच होता. त्यामुळे जे मी एक्सपिरियन्सेस आय थिंक लहानपणी केले ते मी आय डोंट थिंक म्हणजे मी खूप स्वतःला ब्लेस्ड फील करते की बाबांमुळे मला ते एक्सपिरियन्सेस घेता आले. म्हणजे अगदी छोटा किस्सा सांगायचा झाला तर बाबांनी मला लहानपणीपासून कधी अशी 4 चाकाची सायकल नाही दिली, डायरेक्ट 2 चाकं. 2-3 वर्षाची, अगदी चालता नसेल येत तरीसुद्धा म्हणजे तू धडपड पण तू शिक, तू उडायला कधी शिकशील जेव्हा तू ते
करशील स्वतःहून. बरोबर. तर असं सांभाळलं, जसं तुम्ही बोलले ना, प्रोटेक्टिव्ह म्हणजे त्यांनी कधी दाखवलं नाही. होते खूप प्रोटेक्टिव्ह, त्यांनी कधीही दाखवलं नाही ते. बट डॅड तो डॅडच आहे शेवटी. आणि आय थिंक त्या एक्सपिरियन्समुळे आज मी जिथे आहे, ज्या गोष्टी मी करू शकते आहे, ज्या गोष्टींमध्ये मला एक्सपिरियन्सेस आला आहे, त्याच्यामध्ये मला जो सपोर्ट आहे तो डॅड आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीमुळे. आणि तसं आय थिंक आय एम द ब्लेस्ड वन अँड आय कांट थिंक ऑफ एनी अदर लाईफ अदर दॅन द वन दॅट आय हॅव राईट नाव. वाव. मिलिंद, मला याला एक ॲड करायचं आहे. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा आम्हाला तर मुलगी हवी होती आणि आम्ही खूप आनंदात होतो, पण त्या काळामध्ये ना मुलगा हवा म्हणून ना खूपशे प्रयत्न करायचे. म्हणजे आमचे नातेवाईक आहे ते खडेवाले बाबाकडे जाऊन पोटाला हात लाव, खडाला हे आण आणि मुलगा होऊ दे, मुलगा होऊ दे. म्हणजे आमचा एक नातेवाईक आहे, आता त्याचं नाव घेणं चुकीचं आहे, पण त्याला मुलगी झाल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये रडत होता. तर मी त्याला म्हटलं की अरे काय नशिबानेच तुला मुलगी झाली आहे, तू आनंद व्हायला पाहिजे. तर माझं असं म्हणणं होतं की का मुलगा करतात, मुलींनी सुद्धा तसं स्ट्रॉंग राहायला पाहिजे, मुलींनी सुद्धा तसं मुलांसारखं ते काही कमी नाही आहे. आणि मग मी माझी मुलगी वर्ल्डली वाईज असेल असं मी ठरवून ठेवलं होतं. त्यामुळे कदाचित मी खूप हार्श होतो याच्या बाबतीत. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कधी मार खाऊन घरी सांगायला यायचं नाही की मला मारायचं, फोडायचं थोडं, मग मी बघतो काय करायचं. पण तू मार खाऊन रडत कुडत आलेली मला अजिबात चालणार नाही, हे तर मी तिला सांगूनच ठेवलं होतं. त्यामुळे आमच्याकडे काही खोडकर नातेवाईक यायचे ना, लहान लहान मुलं, तर आता लहान मुलं सगळे आपण गप्पा मारायला बसलो की मुलं खेळायचे. तर त्यातला एक खोडकर मुलगा होता आणि तो सारखा तिला मारायचा. आणि मिथीला माझं वीक पण, माझा संताप व्हायचा आणि ही बिचारी सहन कर. मग मी हळूच ते जेवणं बिवणं झाली आणि म्हटलं का सहन करते असं काहीतरी मी म्हटलं. तिने त्याच्यानंतर त्याचा इतका हात जोरात पिळगळला की त्याच्या आयुष्यात कधी कोणी त्याला इतका बोंबलला तो. तर त्याची आई इतकी आनंद झाली की कधीच त्याला असं कोणी मारलेलं नाही, तो सगळ्यांना मारतो, बरं झालं असं केलं. त्याचीच आई खूप की मिलिंद दादा किती छान मिथिलाने त्याला धडा शिकवलाय वगैरे असं. म्हटलं व्हेरी गुड. मला असं वाटतं की मी सगळ्यांना ज्या मित्रांच्या मुली आहेत त्यांना सांगतो की आपण किती दिवस प्रोटेक्ट करणार त्यांना. या जगामध्ये इट्स अ व्हेरी रूथलेस वर्ल्ड. आपल्या मुली मोठ्या होणार, काही दिवसापर्यंत आपण त्यांना सांभाळू शकतो, त्याच्यानंतर या जगात त्यांना स्वतःहूनच वावरायचं आहे. त्यामुळे तिचं जर ग्राफ बघितला, ती हॉर्स रायडिंग कर, टायक्वांडो करायची, ती कराटे, हे ते. आज मला तिचा अभिमान वाटतो की ती फिजिकली इतकी फिट आणि ती ट्रेनर आहे की इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अ फादर. जसं आत्ता बाबा म्हणाले की ते थोडे हार्श होते तुझ्या बाबतीत, मग वेगवेगळ्या पद्धतीनं ते त्यांनी सांगितलं, पण तुला ते कधी कधी हार्श झालेत आणि तुला त्या क्षणाला वाटलंय की थोडंसं दुःख वाटलंय, पण काही काळानंतर असं वाटलं नाही त्यांनी जे केलं ते बरोबर होतं. मग असे काही प्रसंग, असे काही किस्से त्या हार्शपणाचे असतील तर मला निश्चित सांग. ॲक्च्युली खरं सांगायचं तर डॅड म्हणतो की हार्श होता, पण त्याचा हार्श म्हणजे जे मी बोलले आधी की तो म्हणायचाच की तू डिसाईड कर की काय करायचं आहे. ते अवघड व्हायचं ॲज अ चाइल्ड. कधी कधी मला असं वाटायचं की नाही, तू वडील असा, म्हणजे तू डॅड आहेस ना, तू मला सांग, तू मला मार्ग दाखव, किंवा तू मला सांग की मी हे करावं की मी हे नाही करावं. कधी मला त्याच्या तोंडातून असं ऐकायचं हे व्हायचं की म्हणजे मी नक्की काय करावं असा प्रश्न पडायचा. पण डॅड ठाम असायचा, मला नाही माहिती, तुझा एक्सपिरियन्स आहे, तुझं आयुष्य आहे ते. दॅट वॉज हार्श ॲक्च्युली मोर दॅन ए. म्हणजे ते हार्श तेव्हा वाटायचं, कठीण वाटायचं की अरे मला थोडासा मार्गदर्शन त्या बाबतीत म्हणजे नाही. लोकांचं उलटं होतं, म्हणजे मुलं म्हणतात नाही आई वडील करूच देत नाही, किंवा हेच करायचं किंवा हेच करिअर पाथ चूज करायचं. माझं थोडंसं उलटं झालं की मला असं कधी कधी वाटायचं की डॅडने कसं सांगावं की नाही हे कर, हे नको करूस, असं वाटायचं. त्या बाबतीत हार्श म्हणजे कधी ॲक्च्युली डॅडने आजपर्यंत, म्हणजे एक किस्सा सांगायचा झाला तर माझी आईच अशा, म्हणजे आपल्या इंडियन मेंटॅलिटी कसं आहे, झोडल्याशिवाय शिस्त लागत नाही तसं आहे. तर माझ्या आईने सुरुवातीला, म्हणजे जसं मी
मोठी होत गेली आणि कदाचित थोडेफार मस्ती करायला लागले तर आईचा 1-2 वेळा असा हात उचलला असेल आणि डॅडने बघितलं. डॅड म्हणाला, माझ्या मुलीवर जर तू हात उचललास, तू आयुष्यात तिला कधी तुला बघू देणार नाही मी. एवढं म्हणजे एवढ्या टोकाला असायचा तो की तू टच नाही करायचं. आणि त्याने कधीच आजपर्यंत म्हणजे इनफॅक्ट त्याने सगळ्या ज्या अशा इंडियन पेरेंटिंग रूल्स आहेत ना त्याच्या तो कम्प्लीट ऑपोजिट होता. म्हणजे त्याचा कधी बिलीफ नव्हता की मारूनच शिस्त लागते किंवा त्याचे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते त्या म्हणजे पेरेंट शेवटी काय करतात, स्वतः जे एक्सपिरियन्स करतात मग त्याच्यावरती ते मार्गदर्शन देतात की हे नाही करावं, मग इंजिनिअरिंगच करा किंवा मग कारण मग पुढे जाऊन सेटल होऊ शकाल किंवा पैसे मिळतील किंवा डॉक्टरच व्हा किंवा जे काय आहे. तर ते त्यांचे जे एक्सपिरियन्सेस ते अनुभव घेतलाय त्या हिशोबाने ते मुलांना तसं मार्गदर्शन देतात. पण डॅडचं कम्प्लीट ऑपोजिट होतं की माझी मुलगी आहेस पण तू एक स्वतः तुझा इंडिव्हिज्युअल आहेस, तुझी आयडेंटिटी वेगळी आहे आणि तू तुझ्या आयुष्याचा मार्ग तू शोधावा, तू क्रिएट करावा आणि तुझे एक्सपिरियन्सेस तू स्वतःहून घ्यावे. त्यामुळे त्या हिशोबाने माझं आयुष्य होतं. म्हणून तो हार्श म्हणतो, तसं काही हार्श वगैरे नव्हतं. नाही, मला एक किस्सा आठवतो. दीपा तिची खूप काळजी घेते. दीपाने सॅक्रिफाईसच केलं, सगळंच सॅक्रिफाईस. आपलं बाळ, माझी मुलगी, तिला शाळेत बस स्टॉपवर सोडायला जाणं, आणायला जाणं, शाळेत सोडायला जाणं, आणायला जाणं, तिचं जे पेरेंट काय डे असतो ती PTA मीटिंग्स त्यात सगळं करायची. आणि इतकं पॅम्परिंग केलं तिने की सकाळी तिला जर शाळेत जायचं असेल सकाळी 7ला तर मग ती बरोबर 4ला उठणार, तिचं सगळं डबा करणार आणि ती अजूनही तसंच करते. आणि उठवणार, मग तिचं सगळं हातात आणून देणार, मग आंघोळ करून वगैरे सगळं. मग एक दिवस तिला काहीतरी माहेरी जायचं होतं, कोण मला सांगून नाही केलं तुझं. माझं तर करतेच आहे. आपण आता डॉटर फादर तो वेगळा एपिसोड होईल. तर एक दिवस तिची महत्त्वाची परीक्षा होती आणि दीपाने मला सांगून पाठवलं होतं की प्लीज तिला वेळेवर उठव. ती तिचं करेल, फक्त तू उठवायचं, तिला सकाळी उठवायला लागतं. म्हटलं महत्त्वाची परीक्षा आहे ना, तर ती तिचं उठेल, मी नाही उठवणार. तर नाही, असं नको करू, तू उठव करून ती निघून गेली आणि मी नाही उठवलं तिला. परीक्षेची वेळ निघून गेली आणि त्याच्यानंतर ती उठल्यानंतर ती म्हणाली, डॅड मला उठवलं नाही तू. म्हटलं तुझी परीक्षा ना, जर ती खूप महत्त्वाची असेल तर तुला जाग यायला पाहिजे. तर म्हणजे तू उठली नाही म्हणजे ती महत्त्वाची नाही. इतकी चिडचिड झाली दीपाची की असं काय करतं. म्हटलं नाही, आयुष्यभर परीक्षा द्यावी लागणार आहेत आणि तुम्हाला ती सवय करून घ्यावी लागणार आहे की आयुष्यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या किंवा आपलं हे. तर असा मी हार्श होतो तिच्या बाबतीत. म्हणजे डॅडचं इतपत होतं की तुला शाळेत जायला आवडतं का, तरच शाळेत जायचं, नाही तर नको जाऊ, काय कशाला शाळेत जायचं. मी एकदा तिच्या टीचरला पण म्हटलं होतं की प्लीज घरात किती वेळ मुलं रमणार ना, म्हणून मी तिला शाळेत पाठवतोय. थोडा विरंगुळा, थोडंसं टाइमपास होईल तिचा. तुम्ही तिच्यावर प्रेशर करू नका मार्क मिळवायला पाहिजे. मी काही शिक्षणासाठी वगैरे शाळेत पाठवत नाही, मैत्रिणी भेटतात, थोडंसं हे होतं, एकमेकांमध्ये रमतात म्हणून पाठवतो. तर प्लीज तुम्हाला एक 55 बाकीचे मुलं आहेत ना त्यांच्याकडे लक्ष द्या, माझ्या मुलीकडे अजिबात लक्ष देऊ नका. असं मी म्हटल्यानंतर ती बाई माझ्याकडे अशी बघायची की काय वडील आहे, कोण आहे, काय. मी चांगलं सांगते की ती थोडी वर्गात बडबड करते. म्हटलं अहो त्याच्यासाठीच तर आपण पाठवतो ना, बडबड करायला पाहिजे ना, मुलं आहेत. माझे रिमार्क्सचे जे कॅलेंडरमध्ये एक रिमार्क सेक्शन असायचा जिथे पेरेंट्सला की मस्ती केली किंवा काही चुकीचं केलं तर ते रिमार्क द्यायचे आणि मग पेरेंटची सिग्नेचर घेऊन यायची. माझे तर वैतागायचे टीचर की कारण तो इतका खुशी आणि असं स्माइली वगैरे टाकून सिग्नेचर द्यायचा ना, तर ते म्हणायचे की हिला काही अर्थच नाही आहे कंप्लेन करून. त्यामुळे बाबांचं असं होतं की लाईफ जगायचं, मस्त मजा करायची, काही टेन्शन नाही घ्यायचं. अभ्यास आवडत असेल तर आवडीने अभ्यास करायचा, नसेल आवडत तर मग अभ्यास म्हणजे पुस्तकं वह्या वगैरे नाही आहे. तुमचा अभ्यास दर क्षणी होत राहतो. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या ज्या गोष्टी करतात, आत्ता आपण इथे बसून इंटरव्ह्यू करतोय त्यातही काहीतरी शिकणं आहे. त्यामुळे तो एक अप्रोच होता बाबांचा. आणि असं होतं का, म्हणजे बऱ्याचदा असं असतं, म्हणजे आता मी माझ्या मुलीच्या बाबतीत बघते की मुलीने काही म्हटलं मला हे हवंय की बाबाचं ते हजर करणं असतं किंवा कधी हे नकार देत नाही. आई एक वेळ म्हणते हे आता नको, हे आपण नंतर बघू, आता गरज नाही या गोष्टीची.
पण वडिलांचं बऱ्याचदा तसं नसतं, त्यामुळे त्या बाबतीत बाबाचं आणि तुझं एक म्हणतात एक युनिटी कशी होती? हो, अगदीच. म्हणजे काही हवंय आणि ते घेऊन देणं तर एक भाग झाला. एक किस्सा सांगते. म्हणजे जस्ट नवीन-नवीन ते असे छोटे मोटोरोलाचे फोन्स वगैरे आले होते, असे फ्लिपचे. आणि तेव्हा फोन हा असा ही हो. खूप मोठी गोष्ट होती. आणि तुमच्याकडे मी फोन नसला. 10वीची परीक्षा पास होऊन, म्हणजे मला 90+ टक्के मिळाले होते. त्यामुळे डॅडने मला मलेशिया, सिंगापूरची ट्रिप सोलो, मी त्यावेळेस ओ, एकटी वाव. गेले होते. आणि तेव्हा मला तो फोन दिला होता. आणि तो मी नेमकं दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी माझा तो हरवला. तर मग मी कसं कोणाचा तरी फोन घेऊन डॅडला कॉल केला. आता युजुअली पेरेंट्सचं काय असतं, म्हणजे एक भीती असते की बापरे आता फोन हरवलाय, पेरेंट्स एवढं ओरडतील. नुकसान केलं. मला भीती एवढीच की डॅड अजून किती, अरे वा आता एक छान फोन घेऊन येतो तिकडून, असं. म्हणजे त्याची रिॲक्शन अशी की अजून, म्हणजे जे तुम्ही हार्श म्हणता ना, की मला गिल्ट वाटायचं अजून की अरे थोडासा तरी ओरड मला, म्हणजे मला ते थोडं तरी बरं वाटेल की मी चुकी केली आणि त्याच्यावरनं मूव्ह ऑन होईल. जेव्हा पेरेंट असं रिॲक्ट करतात त्यामुळे मला अजूनच त्रास व्हायचा की बापरे मी म्हणजे खूपच मोठी चुकी केली आणि मला त्याचा ओरडाही मिळत नाही. त्यामुळे तो गिल्ट घेऊन राहायचा आता आयुष्यभर. म्हणजे अजूनही मला त्याचं गिल्टी वाटते. मग मिलिंद, मला तुम्हाला इथे विचारावं असं वाटेल की मुलगी म्हणजे मुलींचं असं असतं ना, बापा मी जसं म्हटलं इंट्रोडक्शनला की त्यांच्यासाठी ती अभिमान असते, त्यांचा अहंकार असतो, त्यांचं काळीज असते. प्रत्येक टप्प्यावर ह्या ज्या फ्रेज सांगितल्या, मी याच्यामध्ये मिथिलाच्या बाबतीतले काही असे अनुभव जेव्हा तुला वाटलंय मी या मुलीचा बाप आहे, माझा अहंकार आहे, तिच्यामुळे तुला प्राऊड फील झालं आणि ते थोडंसं अहंकाराचं एक हे असेल की अरे माझी मुलगी आहे. आणि दुसरीकडे काहीतरी तिला बरं नसेल एखादा क्षण आणि तू बाहेर असतोस बऱ्याचदा शूटिंगच्या निमित्ताने आणि तुला तिची काळजी घेता नाही आली आहे, तेव्हा आपलं असं काळीच कुठेतरी दुःखत असते, यार माझ्या मुलीजवळ मी नाहीये. आई असते पण कामामुळे बाबा बऱ्याचदा नसतो. असे काही क्षण जे तुला आता इथे शेअर करावेसे वाटतील, असे काही किस्से प्रत्येक टप्प्यावरचे? नाही, ती माझं वीक पॉईंट होती. म्हणजे लहानपणापासनं ती 25 मिनिटापासूनच मी तिला जवळ घेतलं. हॉस्पिटलमध्ये मला तो NK शाह नावाचे डॉक्टर होते, त्यांनी डिलिव्हरीसाठी दीपाला नेलं. आणि मी कुठेतरी अमेरिकन पुस्तकं वाचले होते की पुरुषांनी पण डिलिव्हरीच्या वेळेला जायचं, कारण ना बायकोला सपोर्टसाठी, आणि अमेरिकेत करायचे त्या काळामध्ये. आता इंडियात पण करत असतील लोक. त्यावेळेला ते NK शाह त्यावेळेला 74 वर्षाचे होते. मला म्हणाले व्हॉट, गेट आउट, नो 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 यू कॅन कम इन. आणि ऑपरेशन थिएटर बंद करून ठेवलं. 25 मिनिटांनी डिलिव्हरी झाल्यानंतर मी मिथिलाला घेतलं आणि मी तिला आंघोळ घातली. ती नर्स घेऊन आली ना, म्हटलं डॉक्टरनी मला झापला, तर तू दे. मग मी तिला घेतलं आणि हे. तर मला तेव्हापासनं आय ऑलवेज लॉंग्ड फॉर, म्हणजे एक असतं ना की खूप भाग्यवान लोकांना मुली होतात, हे मला माहिती होतं की. आणि तेव्हापासून ती एक इन्स्पिरेशन होती माझ्यासाठी. ती जगण्याची आशा होती किंवा आयुष्यामध्ये काहीतरी करायचं. मी मिथिला झाल्यानंतर रेडिओची जी नोकरी आहे, ऑल इंडिया रेडिओची सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी, जी मी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊन वगैरे पास झालो होतो. महाराष्ट्रामध्ये 5च मुलं सिलेक्ट केलं होतं. पण आपले इथे काही होणार नाही, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, आता आपल्याला मुलगी आहे आणि असं. तर मला तेव्हापासून ती इन्स्पिरेशन होती. आणि तिला काही झालं किंवा आमच्याकडे तिच्यासाठी कुत्रा एक आमच्याकडे पेट हा जो प्रकार आहे. माझ्याकडे मी लहान असताना 3-4 पेट होते. तर माझी आई कोणाला तरी, मी शाळेत गेलो किंवा कुठे गेलो, बाहेर गेलो ना, तर ती गिफ्ट द्यायची. बरं तो कुठे जायचा, कुठे नाशिकलाच दिलेला आहे. तर मला कुत्रा ठेवायची परमिशन नव्हती. आणि मग खूप मला कुत्रा असं की आहे. मग आई गेल्यानंतर आमच्या घरी खूप ग्लूमी वातावरण असं झालं, सगळं डिप्रेशन झालं. आणि ही खूप लहान होती. आणि मग मी मिथिलासाठी एक पग घेऊन आलो. त्याचं नाव आम्ही हॅपी ठेवलं, कारण घरचं आई गेल्यानंतर वातावरण इतकं दुःखाचं होतं की कोणी कोणाशी हसायचं नाही, कोणी इतके सगळे. कारण आई आमची सेंटर हे होते. सगळ्यात जास्ती लाड जे केले ना मिथिलाचं, तर तिने केले. तर तो पग आणला आणि मग त्याचे खूप लाड केले. आणि एक दिवस ही त्याच्या जवळ गेली आणि त्याने काहीतरी खेळता खेळता त्याला 2 त्याचे दात असे इथे लागले तिला. आणि माझा इतका संताप, त्यावेळेला तो आवडेनासा झाला. मी तिला घेऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टरला म्हटलं डॉक्टर इथे. डॉक्टर म्हटलं काही नाही, थोडंसं लागलं आहे. म्हटलं रक्त आलं होतं.
आम्ही त्या शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये गेलो रात्री आणि मग ते हे केलं आणि मग मी त्याच्याकडे फार हे करायचो नाही की माझ्या मुलीला तुझे दात लागले. तीच मला म्हणायची डॅड किती गोड आहे तो तुझ्या जवळ येतो. म्हटलं मला नाही आवडतच नाही तो. नाही, आणि चुकी माझीच होती ती, मीच घेऊन तोंडाशी, त्यामुळे लहान होता तो. आणि ते इतकं गोड होतं, खूपच गोड. तो फार म्हणजे इतकं त्याला सगळी भाषा कळायची, सगळं कळायचं. पण मिथिलाचं असंच व्हायचं की तिला काही लागलं किंवा तिला काही झालं, एकदा झोक्यावरनं पडली आणि ओठांनाच लागलं. मला आठवतं की ज्या पद्धतीने ते सिनेमात दाखवतात ना, ते उचलून पळतोय, अरे थांब हॉस्पिटलमध्ये, तसं पळतो तसं त्या दवाखान्यात पळून घेऊन जायचं. आणि माझ्या शाळेत एका टीचरला डॅडने रस्टिकेट करायला हे केलं, कंप्लेन, कारण तिने असंच काहीतरी ओरडली आणि असा थोडा फटका मारतो ना तसा तिने काय लाईट होतं, फटका, पण हातात विसल होती, शिट्टी होती. तर ती लागली मला. आणि त्याचं ती इथे घरी आल्यानंतर म्हटलं इथे काय लागले तुला? म्हणजे काय नाही डॅड, काय नाही. म्हटलं अरे इथे कसं, आता शाळेत मुली खेळतात, कोणाचं नख लागलं का काय. मग खूप विचारल्यानंतर तिने मला सांगितलं की कारण मला माहिती होतं की आता त्या टीचरचं खरं नाही, त्यामुळे मी काय सांगत नव्हते. आणि त्या टीचरनी मला मारलं. ते काय तर ते चमचा लिंबू याच्यामध्ये काहीतरी आणलं नाही घरनं, चमचा लिंबू आणलं नाही म्हणून तिला फटका मारला. मला तो दिवस आजही आठवतो. माझं म्हणजे इतकं रक्त खवळायला लागलं. मी 3 लेटर तयार केले. एक एज्युकेशन मिनिस्टरला लेटर लिहिलं, एक ट्रस्टीजला लिहिलं, एक प्रिन्सिपलला लिहिलं. दीपाला म्हटलं तू चल आता. आणि मी गेलो तिथे आणि बरूच्या टीचर होती, टीचर बरूच्या, आणि ट्रस्टी त्या म्हाताऱ्याशा होत्या, त्या काय बरं त्यांचं नाव मला चांगलं आठवतं. मी गेलो आणि त्यांना म्हटलं की आय वॉन्ट टू स्पीक टू यू. सम टीचर हिट माय डॉटर अँड आय वॉन्ट टू कंप्लेन अबाउट इट अँड आय एम सेंडिंग दिस लेटर्स टू द एज्युकेशन मिनिस्टर. ती म्हणाली प्लीज कम सिट. मला ती बरूच्या मला म्हणते, आणि ती म्हातारी अशी ट्रस्टी होती, फार गोड होते ते, पारसी स्कूलला. मला म्हणाले की हाऊ मेनी चिल्ड्रन डू यू हॅव? आय सेड आय हॅव ओनली वन. माझी एकुलती एक मुलगी आहे. अँड हाऊ कॅन दॅट टीचर हिट हर? सो व्हॉट आय सजेस्ट, go for another one. Go for another child because you're too possessive about your daughter. See, sometimes it happens. The teachers, they have hundreds of kids. आणि पण तरी डॅड हेल्प बेंड, ते टीचरला काढावंच लागलं शेवटपर्यंत. असं झालं होतं की नंतर माझी आणि बरूच्याची खूप छान माहिती आहे. मी तिच्या शाळेमध्ये ॲज अ चीफ गेस्ट गेलो होतो. त्यांनी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि तो प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी. ती अशी सगळी बसली होती आणि मिथिलाचे डोळे बघत होतो आणि मी तिच्या शाळेमध्ये चीफ गेस्ट असं. दॅट इज द बेस्ट गिफ्ट आय हॅव गॉट, की माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये मी हिरो होतो असा. आणि नंतर ती इतकी मोठी झाली, इतकी हुशार झाली की आता बऱ्याचशा गोष्टी तीच मला शिकवते. आता बऱ्याचशा वेळेला माझं काही अडलं किंवा काय केलं तर सेन्सिबल कोण मला सांगेल, तर माझी AI चॅट GPT किंवा ते परप्लेक्सिटी वगैरे जे आहे ना, ती हे आहे की शी विल गिव्ह मी द राईट आन्सर्स. आणि हे कधी कधी भीती पण वाटते, कारण ती आता इतकी हुशार आहे की ती व्हेरी सेन्सिबल आणि व्हेरी तिचं जे आहे ना बॅलन्स्ड आहे. सो हे छान छान आमचे लहानपण आहे. सो आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट हर. पण बाबाचं म्हणजे असं असतं की अशा कोणत्या गोष्टी आहेत, म्हणजे तुला असं वाटतं की डिसिजन घेताना तुला आईपेक्षा बाबाला आधी सांगणं खूप कम्फर्ट गेला आत्ताच्या ह्याच्यामध्ये? जे निर्णय तू घेतलेस की त्याला सांगितलं की त्याचं सोल्युशन एक तर मिळतं किंवा पटकन हे मिळतं, आणि आईपेक्षा जास्त असे कुठल्या बाबतीतले डिसिजन आहेत? सगळे प्रॅक्टिकल डिसिजन्स, म्हणजे इमोशनल सोडून प्रॅक्टिकल डिसिजन्स सगळे बाबांबरोबरच डिस्कस होतात. म्हणजे काही झालं, छोटे किरकोळ गोष्टी पण त्या बाबांबरोबरच डिस्कशन करतो आम्ही. आणि म्हणजे आम्ही म्हणजे माय हजबंड अँड मी, नाही तर येस. आणि डॅड कसा आहे, इलेक्ट्रॉनिक्स झालं, तो खूप पॅशनेट आहे. म्हणजे लहानपणीपासून आम्ही पण जसं कम्प्युटर झालं तर असं कधी आम्ही एक कम्प्युटर घेऊन नाही आलो, आम्ही कम्प्युटरचे पार्ट्स घेऊन आलो आणि मग त्याला जोडले. सो
पण हे सगळं करायला बाबांना तेवढा वेळ असायचा कारण इतकं शूटिंग मध्ये व्यस्त अगदी, आणि no, त्याच्यात no. वेळ काढून वेळ काढून डॅडने अगदी म्हणजे तो महिने शूटला बाहेर असायचा, फिल्म्स हो, वगैरे तेच मी करताना म्हटलं कारण, महिने हो. बाहेर असायचा. पण तेवढाच वेळ मग तो आल्यानंतर जेव्हा पण असेल द्यायचा. जेव्हा असेल तेव्हा फुल पूर्ण वेळ. आणि मग तेव्हा तर आम्ही धम्माल करायचो. आमच्याकडे मोठं फिश टँक असायचं, मग ते सगळे हातात फिश घेऊन काढायचे, क्लिनिंग करायचं. आणि सो असे आम्ही इतक्या गोष्टी फ्रॉम द स्क्रॅच केल्यात ना, त्यामुळे त्या आता काही करायचं असेल, कार्सबद्दल झालं, हाऊसबद्दल झालं, लँड्सबद्दल झालं, फिल्म्सबद्दल झालं, तर असं काही आलं तर मग देन फर्स्ट थिंग इज कॉल डॅड अँड डिस्कस विथ हिम. बिकॉज ही लाईक ही सेड ना, ही वॉन्टेड मी टू बी वर्ल्डली वाईज, आणि तो स्वतःही खूप वर्ल्डली वाईज आहे. म्हणजे फिल्म क्षेत्रात असूनही त्याला बऱ्याचशा गोष्टी, मी बऱ्याच वेळा त्याला म्हणते की अरे डॅड, तू हे पण करायला पाहिजे, तू ते पण करायला पाहिजे, तू किती छान, म्हणजे आता मी मागे लागली आहे, तू पुस्तक का नाही लिहित, कारण तो लिहितो खूप छान. त्या बाबतीतही म्हणजे. आणि डॅड पण मला लिहायला आवड आहे, पण असं मी वेळ काढत नाही. तर मग तेव्हा जेव्हा लिहायचं काही असेल किंवा एक टॉपिकवरती एलॅबरेट करायचं असेल, तर मग डॅडकडे पहिले जाऊन डिस्कस करणार की अजून मी काय डेप्थ देऊ शकते याच्यावर. तर असे डिस्कशन्स होत राहतात आमचे. पण हल्ली आमच्या दोघांपेक्षा वर्ल्डली वाईज आमचा जावई आहे. तो कुठल्याही विषयावर, कुठल्याही याच्यावर ही हॅज इन डेप्थ नॉलेज. माझे आणि त्याचे हल्ली खूप डिस्कशन्स होतात फिल्मवर. त्याच्यावर आपण येणारच आहोत पुढे. पण मला त्याच्या आधी विचारायचंय, जेव्हा हिने आता मला मिथिलाच्या करिअर विषयी लोकांना अर्थातच याचे पॅकेजेस पण झालेले, तू कदाचित पाहिले पण असेल, मिलिंद गवळींची मुलगी काय करते. तर तुला तेच विचारायचंय की एक तर मिथिला आधी म्हणेल की शाळेचं आपण ऐकलंच, बाबाने जे सांगितलं तू म्हटलंच, पण पुढे जेव्हा करिअर असतं ना, आपलं करिअर ज्या दिशेने आपल्याला न्यायचंय, तेवढं तू म्हणते जसं की फ्रीडम होतं, तुलाच विचार करायचा हे होतं. तर मला एक तरी तुझ्या करिअर विषयी सांगशील, आणि मिलिंद तुला तिनं जे करिअर चूज केलं त्याच्याविषयी तुला त्यावेळेला कसं वाटलं की येस, आपली ही मुलगी योग्य दिशेने चालली आणि आता तिने ते केलंय ते योग्यच होतं, याविषयी बोलशील? माझं करिअर म्हणजे रोलर कोस्टर राईड म्हणता येईल ॲक्च्युली, कारण अजूनही रोलर कोस्टर राईड आहे. आणि जसं मी म्हटलं, एक जे लर्निंग प्रोसेस असतो तो नेव्हर एंडिंग असतो. त्यामुळे मी सुरुवात खूप वेगळ्या क्षेत्रात केली. मी जरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, UPSC, पॉलिटिक्स, पब्लिक पॉलिसी मेकिंग अशा याच्यात होते. मग दिल्लीला होते मी थोडे वर्ष, तिकडे पार्लमेंटमध्ये, आणि एक व्हेरी डेझिग्नेटेड वेल नोन मेंबर ऑफ पार्लमेंट त्यांच्या हाताखाली काम करत होते. पण म्हणजे डॅडच्याच अपब्रिंगिंगमुळे मला एक असं म्हणजे माझी पर्सनॅलिटी अशी आहे की आपण आपल्या प्रिन्सिपल्सवर ठाम राहणं गरजेचं आहे. आणि पॉलिटिकल प्रेशर्स आणि हे मी एक्सपिरियन्स केला, बट मला कधी त्याला टॅकल करता नाही आला. त्यामुळे मग मी तेव्हा माझं हेल्थ आणि त्याच्यावरती खूप अफेक्ट झाला त्या करिअर पाथमुळे. आणि मग माझं सेकंड बेस्ट नेचर असं होतं की मी लहानपणीपासून आईवडिलांना दोघांनाही अगदी स्वतःच्या फिजिकल फिटनेसवरती खूप लक्ष देताना बघितलं आहे. म्हणजे माझे बाबा खूप आधीपासून जिम करणार, योगा त्यांनी आता इतक्यातच स्टार्ट केलं आहे कोविडच्या आधीपासून, जावयाने सांगितल्यावर. येस, त्याने सांगितल्यावर. पण माझी आई पण योगा म्हणजे तिच्यासारखं खूप वर्षांपासून ती योगा करते, सकाळी उठून आणि प्रामाणिकपणे करते. तर हे मी बघत आले होते आणि त्यामुळे मलाही एक आवड होती स्वतःला फिट ठेवायची. तर शाळा, आय थिंक मी शाळेतच होती जेव्हा मी जिमला वगैरे जायला लागली. इनफॅक्ट शाळेनंतर खूप वॉक्स घ्यायचे, आणि असं कधीच झालं नाही की शिक्षण पुढचं करत असताना सुद्धा असं कधीच झालं नाही की मी वर्कआउट केला नाही, किंवा मी घरात बसून थोडं स्ट्रेचिंग केलं नाही, किंवा असं एक स्वतःच्या फिजिकल फिटनेससाठी काही केलं नाही, असं कधीच झालं नव्हतं. तर जे मी त्या करिअर पाथमध्ये जे माझ्या हेल्थवरती जो सगळा जे अफेक्ट झालं होतं, तर माझ्या फिटनेस आणि माझ्या योगामुळे मी ते बेटर होऊ शकले. आणि अगदी म्हणजे आणि माझ्या हजबंडचा सपोर्ट असल्यामुळे तो पण अगदी ठाम होता की तो फिटनेस फ्रीक आहे, स्वतः फिटनेस फ्रीक आहे. येस.
आणि त्याच्यामुळे मी डिसिजन घेऊ शकले की आपल्याला शेवटी काय करायचं ज्याच्याने रात्रीची झोप मिळावी. करिअर काय असतं, अगदीच तुम्ही खूप एकदम मोठ्या पोझिशनमध्ये असतात हे दॅट इज नॉट ऑलवेज इम्पॉर्टंट. बरोबर. तुम्हाला रात्रीची झोप मिळते का, तुम्ही दुसऱ्यांचे लाईव्स फॉर द बेटर चेंज करता आहात का, किंवा स्वतःचं ॲटलिस्ट लाईफ तुम्ही ॲट द बेस्ट ठेवू शकता आहात का. ह्या लाईन्सवरती मग मी डिसाईड केलं की माझं सेकंड बेस्ट नेचर आहे की मला थोडं पण मी डाऊन असेल किंवा मला बरं नसेल वाटत तर मी पहिले काय करते, मी थोडंसं योगा करते, वॉक घेते, मेडिटेशन करते, प्राणायाम करते. सो देन आय रिअलाइज की माझी इतकी आवड होती त्यात आणि माझा ऑलरेडी अभ्यास होता, म्हणजे आवडीमुळे अभ्यास होता, म्हणून मग मी तो करिअर पाथ चूज केला. म्हणून मग मी फिटनेस कोचिंगमध्ये आता पूर्णपणे माझं करिअर स्विच केलं आहे. आणि आता माझं ब्रँड द बॅलन्स्ड मिथ म्हणून आहे, त्याच्यावरती म्हणजे अजून काम चालूच आहे. आणि त्याच्यावर आम्हाला फिटनेस नाही फक्त पण वेलनेसवरती पण फुल फोकस ठेवून, बिकॉज आता नुसतं फिजिकल राहिलं नाही आहे, इट्स ऑल अबाउट मेंटल हेल्थ. म्हणजे आता नाही, इनफॅक्ट इयर्स अँड इयर्सपासून आता फक्त त्याची दखल घेतली. एक्झॅक्टली करेक्ट. सो ती प्रोसेस चालू आहे आणि होपफुली आय होप की मी तेवढे आयुष्य, तेवढे लाईव्स चेंज करू शकेन आणि हेल्प करू शकेन लोकांना, तेवढा प्रयत्न चालू आहे. यामध्ये तुझा आयडॉल हाच असेल ना, म्हणजे बाबाच अगदी. असतील, कारण बाबांनी स्वतःला जे फिट केलं की त्यांना एवढी मोठी मुलगी आहे हेच आम्हाला कळल्यावर आधी अरे म्हणजे असं आमचं व्हायचं त्यावेळेला. जेव्हा तू कॉलेजला वगैरे असशील तेव्हा बाबा आणखीन तरुण दिसायचे ना, आणि आता पण असं वाटत नाही की त्याने जावई आहे. जेव्हा त्यांची पोस्ट वाचली आम्ही तुझ्या लग्ना म्हणजे जावई रिलेटेड, म्हणजे बापरे त्यांना जावई पण आला. म्हणजे इतकं फिट ठेवलंय स्वतःला मिलेन. त्यामुळे तुम्ही तर एकदम खुश असाल की यार म्हणजे जे मला आवडतं किंवा जे मी करतोय मला फिट ठेवलंय आणि त्या पाथवर आता माझी मुलगी चालली आहे आणि ती स्वतःचा ब्रँड याच्यामध्ये एस्टॅब्लिश करते. तर मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की आपली मुलं जेव्हा एखादं असं करिअर निवडतात आणि त्यात ते सुयोग्य असतं त्यांनाही आणि आपल्याला ते प्राऊड फील करणार असतं, तर त्यामुळे त्या अर्थ तुमच्याकडनं ऐकायला आवडेल तिच्या. हां, मी तर प्राऊड फील करतोच. आणि तिने असं प्रोफेशन चूज केलं कारण आमचं जे घर आहे ना, माझे वडील पोलीस खात्यात होते, 37 वर्ष पोलीस खात्यात त्यांनी प्रामाणिक काम केलं. तर आमच्या घरात प्रामाणिक खूप आहेत. तिथे ना करप्शन कधी असं सीप इन झालं नाही आहे. तर आम्ही असे प्रोफेशन्स चूज केले की जिथे करप्शन नसेल किंवा आम्ही कम्फर्टेबल नसतो त्या सगळ्या याच्यामध्ये. आता या इंडस्ट्रीमध्ये तो जर चांगला ॲक्टर असेल तर काम मिळतं, इथे करप्शन नाही आहे. म्हणजे मला तर वाटतं की ही माझी जी इंडस्ट्री आहे ती खूपच प्रामाणिक आहे. म्हणजे किती मोठा ॲक्टर असेल किंवा किती मोठा प्रोड्युसर असेल त्याचा मुलगा स्टार होईलच असं नाही. अगदी साधा नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणा किंवा साधा मनोज वाजपेयी गावाखेड्यातनं आलेले, मराठीमध्ये पण मी मकरंद अनासपुरे किंवा हे सगळे बघितले आहेत की कष्ट करून आलेले आणि ते मोठे मोठे ॲक्टर्स झालेले आहेत. तर ही इंडस्ट्री, तर हिनेसुद्धा ते चूज केलं की ती खूप प्रामाणिक आणि कष्टाची इंडस्ट्री. इट्स नॉट व्हेरी इझी. म्हणजे ॲज अ बाप म्हणून मला प्राऊड फील होतं, पण मला काळजी पण वाटते. कारण तिचे जे सेशन सकाळी 5:30-6 पासून सुरू होतं, तर तिला स्वतःला ते करायला लागतं. बरोबर. आपण स्वतःसाठी जेव्हा एक्सरसाइज करतो तो 1 तास 1.5 तास करतो, पण जेव्हा दुसऱ्याला एक शिकवतो 7-8 क्लायंट्सला तुम्हाला ज्या वेळेला फिजिकल ट्रेन करावं लागतं तेव्हा तुमची एनर्जी पण मग तो माझं बाळ थकून येतं. मग मी जास्त दीपालाच विचारतो, जर फोन करून बघ काय आली का घरी, पोचली का, काय चाललंय तिचं, असं तसं. सो कुठेतरी बापाला ती काळजी असते. मग माझं असं डोक्यात चाललं होतं की ते जास्तीत जास्त ऑनलाईन घेत जा, जास्तीत जास्त नाव लेट्स मेक अ ब्रँड. आता ती बॅलन्स स्मिथ नावाचं ब्रँड आहे. तर माझं डोकं भन्नाट चालत असतं ना, तर आम्ही दोघांनी असं मी सारखं प्लॅन करतो आहे की लेट्स मेक अ प्रोडक्ट. कारण आम्ही हेल्दी खातो, आम्हाला माहिती आहे हेल्दी कसं खायला जातं, मग हिला एक्झॅक्टली एक्सरसाइजेस कसे केले जातात. सो फूडवर आमचं एक आहे. सो वी कॅन हॅव अ ब्रँड, वी कॅन हॅव अ प्रोडक्ट आपल्या ब्रँडचा की लोकांना हेल्दी फूड इझिली अवेलेबल करून देऊ, किंवा हेल्दी प्रोडक्ट्स असेल किंवा जिमचे काही इक्विपमेंट्स आहेत, हे बेसिक इक्विपमेंट्स आहेत, ते आपण क्रिएट करायचे. की सगळ्यांना नाही जमत रोजच्या जीवनामध्ये, प्रत्येकाला 1.5-2 तास जिम करणं शक्यच नाही. आता तो लोक तर नुसते पळतातच आहे. ती 8:50ची ट्रेन पकडायची आणि 6:30-5:30ची ती गर्दीतनं
तर तुम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही करू शकत की सकाळी मस्त उठा, जिममध्ये जा आणि ते जिमचे लाख लाख 1.5 लाख रुपये भरायचे वर्षाचे आणि किती दिवस जायचं तर 30 दिवस गेलेले आहेत, 50 दिवस गेले, महिनाभर गेला असं. सो वी आर प्लॅनिंग. मग माझं सारखं चाललेलं असतं की असं काहीतरी करूया की जे तिचं स्वप्न आहे की लोकांसाठी काहीतरी आपण वी गिव्ह इट बॅक टू द सोसायटी, पण त्यातल्या त्यात फार स्वतः फिजिकली किंवा मेंटली एक्झॉस्ट नव्हता, फार स्ट्रेस न घेता असलं काय करता येईल असं काही ना काहीतरी माझं चाललेलं असतं. आपण ना एकमेकांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असतो किंवा एका क्षणाला असं होतं की नाऊ यू आर मॅरिड, सो तू आई वडिलांपासून लांब आहे, ते दोघे इथे एकटे आहेत, आजोबा आहेत सोबत. मग आपली ना एक डोक्यात हे असते चिंता म्हणण्यापेक्षा आपण एक प्रेम असतं, त्या प्रेमापोटी ती काळजी असते की अरे आता ह्यांची तब्येत कशी असेल किंवा एखादा काही प्रॉब्लेम, त्यांना काही ताप जरी आला तरी आपण काहीतरी वेगळेच विचार करतो, नको आता वय झालंय, आता हे असं, हे काळजी म्हणजे हे ह्याच्यातले आजार वाढायला नको, किंवा आपण उगाच काही ना काही विचार हे वेगळे उगाच करत असतो. जसं तू म्हणालीस तसं की आजच्या काळात मेंटल हेल्थची पण जास्त गरज आहे. तर तुझ्या बाबतीत असे प्रसंग कधी आलेत की मिलिंदने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलंय आणि ते आपलीच काळजी करत बसत स्वतःकडे दुर्लक्ष करतात, किंवा आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला आपलं टेन्शन येऊ नये म्हणून ते काय म्हणतात दाखवू नये, हा मिलिंदचा स्वभाव त्यांचा आहे का? तर त्याच्यातनं काही असे गोष्टी घडल्या आहेत का की ज्यावेळेस तुला वाटतंय की नाही आता ह्यांनी स्वतःकडे पण पाहिलं पाहिजे? अगदीच म्हणजे अजूनही आणि आत्तापर्यंतही डॅड मला पूर्णपणे वाटतं की तो फिजिकल हेल्थ तर तो मेंटेन करतो, सात्विक जेवण सगळं, बट जे मी म्हणत होते वेलनेसचं माझं स्टार्ट करण्याचं कारण हेच की माणसाने स्ट्रेस कोप कसा करायचा हे शिकवलंच नाही आहे आपल्याला. आणि ॲज अ फादर, ॲज अ सन, एक रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे की समोरच्याला त्रास नको व्हायला, किंवा मुलीला काळजी नको व्हायला, किंवा वडिलांना काळजी, किंवा बायकोला काळजी नको व्हायला, म्हणून मी एक्सप्रेस नाही करत की मला त्रास होतो. तो किती छोटी गोष्ट असेल, किंवा कोण काही बोललं, किंवा कामाच्या ह्याच्यात कुठे काही प्रेशर असेल, ह्या गोष्टी आपण सहजा माणसं एक्सप्रेस करत नाही. तर डॅड अगदी म्हणजे आत्तापर्यंतही जरी तो एक्सेप्ट जरी करायच्या स्टेटमध्ये असेल आता, तरी तो एक्सप्रेस नाही करत की त्याला त्रास होतो आहे की स्ट्रेस आहे. आणि तो कामाबद्दल इतका डेडिकेटेड आहे की म्हणजे जर त्याला 7चं कॉल टाईम असेल तर तो 6ला पोचून त्याच्या कामाच्या इथे पूर्ण त्याचं 100% देणार. आणि त्या गोष्टीमुळे थोड्या गोष्टी अफेक्ट होतात. घरी येऊन पण कधी चेहऱ्यावर दाखवणार नाही स्ट्रेस आहे. म्हणजे परत एक एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर आम्ही सगळे जेवण करून घरी येत होतो, आजी आजोबा मी आई, आणि आमची लिफ्ट बंद झाली. 6व्या मजल्यावरती ती अडकली होती का 7व्या मजल्यावरती अडकली होती, आणि 6व्या मजल्यावर आम्ही राहायचो. तर बाबांना थोडासा छातीत त्रास होत होता. तर ते पळत वर गेलेत, त्रास होत होता तरीसुद्धा पळत वर गेले, म्हणजे आम्हाला चढून जायला नको, आणि मग ते लिफ्ट खाली घेऊन आले. आणि त्यात वर जाण्याच्या याच्यात त्यांचा तो त्रास वाढला. आणि घरात आल्यानंतर ते थोडा वेळ तो असा बेडवर पडला, आणि मला थोडीशी अशी हिंट आली की कदाचित दम लागला का बरं नाही. कारण युजली दम जरी लागला तरी असा माणूस एकदमच लाय डाऊन नाही करत ना. तर मी विचारलं तर त्याला इतकी काळजी वाटली की हिला नोटीस झालं का की मला त्रास होतोय. पटकन उठून मग त्याने असं दाखवलं की जसं काहीच झालं नाही. आणि त्याच्या 2 दिवसाने तो स्वतः एकटा जाऊन ॲडमिट झाला. म्हणजे आणि अगदी सगळे प्रोसिजर वगैरे झाल्यानंतर आम्हाला कळवलं की असं सगळं झालंय. त्यामुळे त्या बाबतीत म्हणजे मला नेहमी कंप्लेन असते बाबांबद्दल. अगदी इनफॅक्ट दुसऱ्या वेळेस पण असं झालं होतं की मी बाबांना फोन केला होता, दिग्विजय आणि मी, असं सहजच की काय चाललंय आणि काय नाही. आणि मला नाही बरं आहे, आणि काहीतरी त्यांच्या बोलण्यावरनं मला वाटत होतं की काहीतरी माझ्याकडनं ते हाईड करतात. आणि मी विचारते आईला, अगं कुठे नक्की मला तू सांग. आणि मागे मला एक बीप आवाज येत होता थोडासा. म्हटलं तू नक्की कुठे, मला नाही विश्वास होत आहे तुम्ही म्हणता की सहज बाहेर आलात, तुम्ही कुठेतरी काहीतरी झालंय मला नीट सांगा. नाही सांगायलाच तयार नाही. मग शेवटी दिग्विजयला म्हटलं काहीतरी गडबड आहे, आपण गाडी काढायची आणि निघायचं. पुण्यावरनं मुंबईला आलो तर मग तेव्हा तो ॲडमिट होता. आणि ही आत्ताची अलीकडची गोष्ट आहे. सो आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की
फिजिकल हेल्थ हा एकच ॲस्पेक्ट झाला सगळ्या गोष्टींबद्दल. मेंटल, इमोशनल ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावर आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. बाई असू दे, माणूस असू दे, बायकांचं तर वेगळंच स्त्रियांचं तर जास्त आहे. अगदी खूप. म्हणजे मी आत्ता जाऊन माझ्या एक्सपिरियन्सेसमुळे मला कळालं की बायकांनी अशा गोष्टी एक्सपिरियन्स केल्या त्या आपल्याला ऐकण्यातही येत नाही आणि त्या म्हणजे आयुष्य जगतायत, पुढे जात आहेत, पण शेवटी ते राहतं तुमच्याबरोबर किती झालं तरी. किती जसे प्रेग्नन्सी लॉसेस होतात, आपल्याला ऐकण्यात येत नाही. आपल्याला असं वाटतं सगळं सुरळीत व्यवस्थित चालू आहे, पण हे कधी बाहेर येत नाही. आणि हेच आय थिंक एक आपण कम्युनिटीमध्ये एक्सप्रेस केलं तर दुसऱ्या बाईला पण तेवढी स्ट्रेंथ मिळेल आणि त्याच्यामधनं बाहेर निघणं किंवा पुढे जाणं याच्यासाठी मी हा एक स्मॉल एक्झाम्पल दिला. असं तर अनेक किस्से आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स झाले किंवा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. व्हायलन्स इन टर्म्स ऑफ जस्ट एक्सप्रेशन अँड बिहेवियर झालं, नुसतं फिजिकल ॲस्पेक्ट पण नसतो. हे कुठेतरी जाऊन आपल्याला एक ठामपणे एकत्र येऊन, माणूस बाई एकत्र येऊन जर आपण वोकल झालो तर आय थिंक ॲज अ सोसायटी आपण किती स्ट्रॉंग पुढे जाऊ शकू आणि पुढच्या जनरेशनसाठी फाउंडेशन एक खूप स्ट्रॉंग बिल्ड करू शकू. कारण आता स्टिम्युलेशन इतकं आहे, फोन्स, आपण कॉन्स्टंटली कंपॅरिझन. आता आईवडिलांचं पूर्वी जे व्हायचं ना, म्हणजे लकीली मी इतकी ब्लेस्ड फील करते की माझ्या आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी असं कधी नाही केलं की अरे बघ त्याला किती मार्क मिळत आहेत, तुला का नाही मिळत आहे, अरे तो हा करतोय, हे करतोय, तू का नाही करत आहे. हे मला कधी नाही. पण मी लोकांना, म्हणजे माझ्या फ्रेंड्स किंवा माझ्या बरोबरच्या मुलांना असं एक्सपिरियन्स करताना बघितलं आहे आणि ते कंपॅरिझनमध्ये जात. कंपॅरिझन तर आता तर इनफॅक्ट पेरेंट्सनी कंपॅरिझन करायची गरजच नाही पडत. इंस्टाग्राम उघडलं तर तो माणूस स्वतःच कम्पेअर करत राहतो. याचं आयुष्य किती छान, हा ट्रॅव्हल किती करतोय, याच्याकडे गाडी नवीन आली. आपल्याला त्यांच्या मागचं काही स्टोरी माहिती नाही, त्यांचा स्ट्रगल माहिती नाही. आपण फक्त तो फ्लावरी पिक्चर बघतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पण इतक्या वाढल्या, त्या नेक्स्ट जनरेशन्स साठी वी नीड टू रिअली नाव, असं आय थिंक. आणि मला वाटतं हा सगळा स्रोत इथूनच तुला विचारांचा मिळाला असेल की हे ज्या पद्धतीने हे सगळं हाईड करतात, तसं तुला मग ते झालं की हे हाईड करायला नाही पाहिजे. एकतर आपल्या घरातल्यांना, आपल्या जवळच्यांना आपण ते सांगितलं पाहिजे की वेळीच उपचार होऊ शकतात. पण मिलिंद, मला तुला इथे विचारायचंय, मला एक थोडासा आता वेगळा आपण हे जाऊया सिरियस कडनं, की मिथिला इतकी सुंदर आहे, पर्सनॅलिटी छान आहे आणि तू ज्या फील्डमध्ये आहेस त्याला हे सगळं परफेक्ट आहे. तुला असं वाटलं नाही की मिथिलाला अभिनयाची पण गोडी लावावी किंवा तिला त्याच्यात आपण थोडंसं ट्राय करावं? मिथिला तुम्ही जर तिच्याकडे जरी बघितलं तरी तर कुठल्याही हिंदी हिरोईन असू दे, मराठी हिरोईनला ती मात देईल किंवा ती अतिशय सुंदर आणि टॅलेंटेड. म्हणजे आता मी ऐकत बसतो तिचं जे बोलणं आहे किंवा ते स्ट्रेस कसं तुम्ही घालवायचं, बायकांचे इश्यूज, ते खूप हुशार. आणि मला एक्झॅक्टली माहिती होतं जर मी मिथिलाला एनकरेज केलं असतं तर या इंडस्ट्रीमध्ये तिने तिचं एक छाप सोडली असती. तिने खूप सुंदर अभिनय केला असता आणि दिसली अप्रतिम असते. माझं काय झालं माहिती आहे का, मी स्वतः चुकीच्या प्रोफेशनमध्ये आलो. नाही, म्हणजे असं का वाटतं तुम्हाला? कारण आय एम एन अनट्रेन्ड ॲक्टर. ॲक्टिंग इज अ व्हेरी ब्युटिफुल प्रोफेशन. म्हणजे एक म्हणतो ना, मुन्नाभाई MBBSचा डॉक्टर आहे ना, तो डॉक्टर नाही आहे, तो टपोरी पोरगा जो डॉक्टरची हे करतो. तसा मी एक असा अनट्रेन्ड ॲक्टर आहे की जो फ्लुकनी सक्सेसफुल झाला, की त्याला क्राफ्ट माहिती नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला परफॉर्म करतो तर त्याचा मला त्रास होतो, स्ट्रेस येतो. अनिरुद्ध देशमुख मी 5 वर्ष केलं. त्या अनिरुद्ध देशमुख मला कोपअप करायला खूप त्रास झाला. आज मी राजाराम शिंदेचा रोल करतोय, तो डेलिब्रेटली करतोय कारण तो तितका स्ट्रेसफुल नाही आहे. सो तो स्ट्रेसवर कसं कोपअप करायचं, त्या लेट नाईट्सवर कसं कोपअप करायचं, त्या प्रेशर्सवर कसं कोपअप करायचं किंवा तुमच्या इमोशन्सवर कसं कोपअप करायचं. बरं, भारतामध्ये एक NSD सोडलं, मी जेव्हा ॲक्टिंग करायला लागलो तेव्हा FTI सुद्धा तिथे ॲक्टिंग नव्हतं, तिथे टेक्निकल शिकवलं जायचं. आपल्याकडे ट्रेंड ॲक्टर नाही आहेत, आपल्याकडे अनट्रेंड ॲक्टर आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये तर इतके ॲक्टर्स आहेत त्यांना कळत नाही, म्हणून अल्कोहोलिक झालेले ॲक्टर्स मी बघितले आहेत, व्यसनी ॲक्टर्स बघितले आहेत,
खूप लवकर निघून गेलं, कारण तो स्ट्रेस कसा आहे, कसा दिसतो, कसा येतो हे कोणालाच माहिती नाही. आम्हाला फक्त पडद्यावर आम्ही छान दिसतो, आम्ही पॉप्युलर आहोत, आमचे हे होतात, पण त्याच्या मागे व्हॉट आर यू गिव्हिंग? तुम्ही इमोशनशी खेळता आहात. बरोबर. तर त्यामुळे मला मिथिलासाठी हे प्रोफेशन, मला स्वतःला असं वाटायचं की शी इज नॉट कट आउट फॉर दॅट, और ती हे करेल, त्याच्यावर मात करून शी विल बी पॉप्युलर. पण अशी डिसऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे की तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं तरी तुम्हाला काम मिळेल असं नाही. तुम्ही फार टॅलेंटेड आहात तर कदाचित तुम्ही खूप टॅलेंटेड आहात म्हणून तुम्हाला काम मिळणार नाही. खूप डिसऑर्गनाइज इंडस्ट्री मी ही 40 वर्षात ती बघितली आहे. सो जसं माझ्या वडिलांना मी पोलीस खात्यात येऊ नये कारण पोलीस खात्यात काय 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 होतं, तसं माझ्या लेकीनी किंवा माझ्या जावयानी, माझा जावई ते हिरो आहे, तुम्ही त्याला बघितलं बरं त्याच्यामध्ये सगळ्या हिरोईक क्वालिटीज आहे. तो गातो, डान्स करतो, तो फिजिक त्याची जर बघितली तर आय डोंट वॉन्ट, कारण पॉप्युलर होऊ शकतं पण ती सस्टेनेबिलिटी किंवा त्या पॉप्युलर झाल्यानंतर त्याला जे काही फेस करावं लागतं तर ते खूपच भयानक आहे. आपल्या ही इंडस्ट्री आहे ही इट इज अ व्हेरी रूथलेस इंडस्ट्री आणि अनट्रेंड असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स ते खूपच भयानक आहे आणि ते मी बघितलं आहे. आणि मी सारखं असं म्हणायचो की लेट हर चूज, म्हणजे मी इतकी डेअरिंग पण नाही केली. तिला असं कधी तू कुठे घेऊन गेला असाल तुम्ही तर तिला असं समोरून तुम्हाला विचारलं नाही की अरे बाबा लेकीला हे कर म्हणून? 1000 वेळा माझ्या जावयानी तर माझा क्लासच घेतला की इतकी सुंदर मुलगी आहे, इतकी छान आहे, तर तू का त्याला एनकरेज करत नाही? तर मला त्याला सांगता नाही आलं की एक्झॅक्टली का नाही मला वाटलं तिला या इंडस्ट्रीमध्ये. बरं काय होतं, आपली इंडस्ट्री ज्या पद्धतीने चालली आहे, तुम्ही जर आता मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला करुण रस होता, की नवरसांपैकी आपण विभत्स रस कधीही वापरत नव्हतो. आता तुम्ही वेब सिरीज जर बघितल्या तर सगळ्या विभत्स रसांनी भरलेल्या आहेत. तुम्ही आपल्या घरातल्यांबरोबर नाही बघू शकत, डिस्टर्ब करतात तुम्हाला. तो विभत्स रस इतका कुठून भरलेला आहे. आता ही इंडस्ट्री खूप कमी, मी नशिबान आहे आता की मला राजश्री प्रोडक्शनमध्ये काम करायला मिळालं आहे. राजश्री प्रोडक्शनसारखी सुंदर कंपनी नाही आहे, पण इथे मला काम मिळवण्यासाठी किती वर्ष लागले असतील याची जर मी सांगितलं, मला 32 वर्ष लागली. 32 इयर्स मी प्रयत्न करत होतो राजेशी. 32 वर्षापूर्वी मी राजबाबूंना भेटलो होतो, सूरज बडजात्या यांच्या वडिलांना. तेव्हा त्यांनी मला सूरज बडजात्याची ओळख करून दिली होती त्यांची, आणि नाही झालं त्यांच्याबरोबर इतकी वर्ष, वेगळाच प्रवास झाला. आणि आज 32 वर्षानंतर मी आहे. आता माझं खूप वेडं पॅशन आहे म्हणून मी येतो आणि मग हे हेल्थ इश्यूज होतात त्याच्यावर मात करतो. माझी मुलगी ट्रेनर असल्यामुळे, माझं जावई फिटनेस फ्रीक असल्यामुळे मी फिजिकली फिट राहतो. पण मिथिला म्हणते तसं मला मेंटली फिट राहणं किंवा माझ्या ॲक्टर्सनी किंवा इवन बाकीच्या प्रोफेशन्समध्ये सुद्धा, टेक्निशियन्सचे सुद्धा, आता तू म्हणाले एडिटिंगचं आता छान चालू आहे, नाही रात्र 3-3, 4-4 रात्र हे एडिटर्स घरीच जात नाही. बरोबर. फक्त दिवसभर शूटिंग झालं की रात्री ती टेप आल्यानंतर किंवा हार्ड डिस्क आल्यानंतर ते रात्रभर बसतात. कम्प्लिटली मेंटली ते ऑफ बॅलन्स असतात. तुम्ही बघा रात्री झोपलेले नसतात हे लोक. असं कधी होतं की तुला लोनली फील होते किंवा जसं म्हणाल स्ट्रेस वाटतोय, मुलीला कॉल करावा आणि तिच्याशी गप्पा माराव्यात, असं कधी झालं? तिलाच करतो. बरं हल्ली ती इतकी बिझी असते की तिच्या आईला मला विचारावं लागतं की कुठल्या वेळेला मी तिला फोन करू, कारण एक त्या दोघींचं इतकं बॉन्डिंग आहे. जे सुरुवातीला बाप आणि लेकीचं बॉन्डिंग असतं ना, तर एकदा थोडी मुलगी मच्युअर झाली, हुशार झाली, बापापेक्षा हुशार झाली की तिचं आईशी बॉन्डिंग होतं, असं माझ्या लक्षात आलेलं आहे की खूप. आणि आई आणि मुलीचं बॉन्डिंग किंवा मुलाचं बॉन्डिंग वेगळंच असतं. आणि त्याला पूर्वी मी मध्ये यायचो, त्यांच्या खूप मध्ये यायचो. दॅट पोजेसिव्ह व्हायचा की तू का मम्माशी बोलतेस एवढं, माझ्याशी नाही बोलत. म्हणजे आणि दीपा तर स्वीटच आहे. म्हणजे मी गाडी चालवायचो तर मिथिला पुढे बसायची आणि ती स्वतःहून जाऊन मागे बसायची. इक्वेशन बदल, आता ही गाडी चालवते, दीपा पुढे बसते आणि मी मागे. कदाचित मी त्या इंडस्ट्रीमध्ये पण नाही आले कारण मला तेवढं एक्सपोजर, म्हणजे माझी आई स्वतःही खूप शाय आहे.
खरं ती हो, हो, स्वतः हो, हो. खूप छान ऍक्ट्रेस झाली असती, हो, हो. म्हणजे इफ शी काही सुंदर होतं, हो, परस्यूड. हो. हा, आणि इनफॅक्ट माझा जन्म झाल्यानंतर तिने ऍड्स थोडेफार आणि आय केले थिंक होते ना. म्युझिक व्हिडिओ वगैरे काहीतरी हा, केलं केलं होतं होतं. बट तिने अख्खं आयुष्य माझ्यासाठी डेडिकेट केलं नाही, म्हणजे पूर्ण वेळ मुलीसाठी द्यायचा असं, त्यामुळे तिने कधी ते परस्यू नाही केलं. आणि मग स्वतः ती एक अशी खूप घरगुती, शाय, इंट्रोवर्ट पर्सन आहे. तिला तिचं घर, तिचा संसार, तिचं म्हणजे डॅडचं सगळं बघेल, सगळं करेल आणि आवडीने आणि खूप मनापासून करेल. म्हणजे तिला कधी कधी मी चिडवते की आता माझ्याकडे पण लक्ष दे, एवढं डॅडकडे लक्ष असतं आत्ता आत्ता हल्ली अगदी. तर त्यामुळे जेव्हा डॅड शूटला जायचा तेव्हा मॉम माझं सगळं बघायचं. आम्ही कधी असं नाही झालं की डॅड शूटला गेला आणि आम्ही सगळे सेटवर जाऊन बसलोय, असं कधीच नाही झालं. खूप क्वचित मी इनफॅक्ट सेट्सवर गेले डॅडच्या, अगदी खूप दीपा पण लहान नाही. असताना. दीपा पण नाही हो, केली. खूप कमी. आणि मम्माचा तर खूप मोठा रूल होता की कामाच्या जागेवर जायचं नाही आणि डिस्टर्ब करायचं नाही. एक मेंटल स्पेस वेगळी असते. तुम्ही घरातले तिकडे जाऊन मग काय होतं, एक डिस्ट्रॅक्शन होतं की कम्फर्टेबल आहे का, कुठे आहेत, कुठे बसलेत, जेवलेत की नाही. तर मग आईला ते बाबांवरती कधी टाकायचं नव्हतं. त्यामुळे मला तो एक्सपोजरही नाही कदाचित मिळाला कधी की मी ते परस्यू करू शकेन. बरोबर. नाही, आता एक महत्वाच्या मुद्द्यावर आपण वळूया, ते म्हणजे मुलीच्या पॉझिटिव्ह, जसं तू आहेस त्याच्या म्हणलं, मुलीच्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय असतो. करिअर झालं, शाळा शिक्षण, करिअर झालं, नोकरी झाली, तिचा उद्दा तिने निवडला, आता लग्न करायचंय. मिथिला, आधी तू सांगशील की तू जेव्हा मुलगा चूज केलास आणि आत्ता बाबांना सांगायचे, आईला आपण पटकन ग्रांटेड धरतो, बाबांना थोडं आपल्याला भीती वाटते यांना आता, कारण आपल्याला माहिती असतं आपले वडील आपल्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत, सगळ्यांचेच असतात. आणि लग्न म्हटल्यावर मुलगी दुसऱ्याकडे जाणार म्हणजे ते कुटुंब त्यांना शाहीच लागतं आणि मुलगा राजकुमारच लागतो, प्रत्येकाचं असतं, आणि तो त्या आजच्या पिढीतले राजकुमार लागतात. सो ते तू कसं कन्व्हिन्स केलंस, ते तू कसं सांगितलंस आणि त्यांची रिॲक्शन काय होती, ते कसे कन्व्हिन्स झाले? आणि पुढचं नातं तर आम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगितलंच आहे, माहितीच आहे, ते आपण मिलिंदकडनंच ऐकूया. पण ते आधी सुरुवात तू करशील या निर्णयाची. तर ॲक्च्युली जसं मी बोलले, मला आत्तापर्यंत असं डॅडशी कोणत्याही विषयाबद्दल चर्चा करणं कधी असं भीती किंवा टेन्शन कधीच नव्हतं आलं. फक्त एकाच गोष्टीचं होतं की आता मी सांगणार आहे, म्हणजे त्याचंही ॲक्च्युली टेन्शन नव्हतं मला खरं सांगायचं झालं तर. कारण मी आय थिंक 21 इयर्सचे झाले होते ना, तेव्हा मला एक स्थळ आलं होतं आणि डॅडने मला विचारलं की आई आणि बाबांनी बसवलं आणि विचारलं की असं असं स्थळ आलंय तुला. काय आणि नाही, मी माझ्यावर जबरदस्ती पहिल्यांदा केली होती त्यांनी, या दीपानी आणि तिच्या सगळ्या नातेवाईकांनी, की तू विचार आता मुलगी लग्नाचं आणि छान छान स्थळ आलं वगैरे. म्हटलं नाही, अजून ती शिकते आणि तिला नाही आता लग्न नाही करायचं आहे, आणि ती मला नाही म्हणणार ती वगैरे असं तसं. नाही पण विचारायला काय हरकत आहे वगैरे असं तसं. आणि मी जो मूर्खपणा केला आहे, मला आठवतं मी तिला म्हटलं, आणि माझा इतका विश्वास होता डॅडवरती की तो म्हणजे ऑफकोर्स तेव्हा पण तसंच होतं की त्याने ज्या पद्धतीने ते हँडल केलं आहे लेटर ऑन रिअलाइज, पण की डॅड मला कसंच विचारू शकतो, त्याला माहिती आहे की मी टप त्याची टप टप मुलगी. टप 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 डोळ्यातनं पाणी. आणि म्हणजे डॅड तू कसं विचारू शकतो लग्नाचं, आणि आता मला माझं शिक्षण, हाऊ कॅन यू थिंक अबाउट इट. म्हटलं नाही बेटा, हे लोक माझ्या मागे लागले म्हणून मी जस्ट विचारलं. आता दीपाला असा झापला, म्हटलं परत आयुष्यात तिच्या लग्नाचा विषय काढला ना कोणी तर बघा, याद राखा असं तसं. आणि आमच्या ह्याच्यात असं होतं की डॅडला पण माहिती होतं आणि मॉमला पण माहिती होतं की ती शोधणार स्वतःहून आणि ती येऊन सांगणार. नाही, आम्हाला असं वाटलं ती लग्नच नाही करणार. आम्हाला शोधणार बिधणार नाही. त्या दिवसानंतर कानाला खडालं, म्हटलं विषयच नाही लग्नाचा. मग ती डिग्रीवर डिग्री घेत गेली, मग तिने पॉलिटिकल सायन्सवर घेतलं, मग कुठलं सायबर क्राईमवर तिने डिग्री घेतली, मग दिल्लीलाच गेली. अरे आम्हाला धडकीच भरायची, बरं हिला हे करायचं, तिला ते बरं CR पाटलांची सेक्रेटरी म्हणून तिथे पार्लमेंटमध्ये ते सगळं डेलिगेशन घेऊन ती मोदींना महिन्यातनं 2 वेळा भेटायला ते डेलिगेशन घेऊन जा. तिच्याकडे पार्लमेंटमध्ये मोबाईल असायचा, बाकीच्यांना मोबाईल अलाउड नाही. म्हटलं ही काय लग्न करत नसते, आणि आपण विषय बंद करायचा. नाव कंटिन्यू. मग आपला
दिगबाबा. मग जेव्हा असं ठरलं तर मी घरी आले एक दिवस आणि आईबाबांना असं बसवलं की बसा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. मी म्हटलं हुज द बॉय. हा, डायरेक्ट मला पहिले असं बसला आणि तो म्हणाला हा सांग कोण आहे मुलगा. डायरेक्ट त्यानेच मला प्रश्न विचारला, त्यामुळे मला असं हश झालं की ओके ठीक दॅट आहे. टाइम तू काय करत होतीस त्यावेळेला? मी तेव्हा दिल्लीत होते. अच्छा, दिल्लीत. दिल्लीत होते आणि तिकडे मी जॉब करत होते. ओके. येस, पार्लमेंटमध्ये. हो हो. श्री CR पाटलांच्या अंडर मी करत होते तिकडे. तर मग डॅडने डिरेक्टली मला विचारलं की कोण आहे मुलगा. म्हणजे मला फक्त बसा म्हटलं आणि त्यानेच प्रश्न विचारला. म्हटलं हा ओके ठीक आहे आता. आणि नाव सांगितल्यावर तो तर अगदी ओव्हर द मून, कारण दिग्विजय तसा फॅमिली फ्रेंड लागतो आणि त्याचे वडील म्हणजे आता ही passed away too soon, but he was one of the well-known criminal lawyers. आणि जेव्हा डॅड शूटला जायचा सातारा आणि त्या साईडला, तेव्हा तो त्यांच्या घरी जायचा आणि तासनतास त्यांच्याबरोबर गप्पा मारायचा. इतके हुशार होते हे भास्करराव कदम. ते मोठे वकील होते आणि खूप त्यांचे एक एक भन्नाट किस्से असायचे. आणि माझे साताऱ्यात मी 5 सिनेमे केले, तर प्रीमियर असेल तर मी त्यांच्याकडे जायचो, कारण नातं लागायचं असं. तर मग त्यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये इतकं छान, आणि ते माझी आणि त्यांची छान मैत्री झाली होती. मग अनफॉर्च्युनेटली त्यांचं कार ॲक्सिडेंटमध्ये ते गेले दॅट वॉज. आणि ही पोरं लहान होती त्यावेळेला सगळे. आणि जेव्हा मिथिलाने सांगितलं की दिग्विजय, म्हटलं कोण दिग्विजय? भास्करराव कदमांचा मुलगा. आणि आय वॉज सो हॅपी की इतका गोड माणसाचा मुलगा. आणि जेव्हा दिग्विजयला पण आम्ही लहानपणापासूनच बघितलं ना फंक्शन्स मध्ये याच्यामध्ये, आणि आय वॉज सो हॅपी की किती छान. वा, मग आता आपण त्यांना बोलूया का? अरे, आणि आपल्या प्रेक्षकांसाठी हे सरप्राईज असेल की मिलिंद यांचे जावई सुद्धा या एपिसोड मध्ये येणार आहेत. आणि कारण ऍक्च्युली मी जेव्हा ह्या इंटरव्ह्यूचं ठरलं तेव्हाच मी म्हणणार होते की स्टार किड मी नाहीये, स्टार किड तो आहे. कारण जेवढं त्याने म्हणजे तो डॅडचं स्टारडम जे आहे तोच मिरवतो. मी आयुष्यात कधी ते नेपोटिझम वगैरे आमच्यापर्यंत कधी पोचलंच नाही. कधी आम्ही त्याचा वापर किंवा उपयोग कधी केला नाही. पण तो अगदी म्हणजे माझे डॅड, माझे प्राऊड असं तो जे असं प्राऊडली मिरवणं म्हणतात ना, ते तो करतो. आय थिंक त्याचा हक्क आहे इथे. आता आपण तूच बोलव जावयांना. दिगबाबा दिग्विजय. सॉरी फॉर क्रॅशिंग द इंटरव्ह्यू. नाही, आणि आम्ही खूप ऐकलंय मिलिंद यांच्याकडनं तुमच्याविषयी की जसं मिथिला आता म्हणाली की मी स्टार किड्स नाहीये, मी सेलिब्रिटी किड्स नाहीये, माझं नवरा सेलिब्रिटी किड्स आहे. कारण त्यांचं जास्त बॉन्डिंग आहे आणि त्याला जास्त कौतुक आहे. नाही, मला ऍक्च्युली मी डॅडचा फॅन भावाची लक्ष्मीच्या प्रीमियरसाठी साताऱ्याला आलते. मी आय थिंक 10वीत होतो. आय थिंक तेव्हा जस्ट 10वी झालेली माझी. उन्हाळ्याच्या सुट्टीत आलतो मी हॉस्टेलला असायचो पाचगणीला. आणि आले आणि बाबांनी गप्पा मारत होते बराच वेळ वगैरे येते. आणि आम्ही बसलेलो, मी आणि माझा भाऊ, अरे कधी यांच्या गप्पा संपायच्या, फोटो काढायचा आहे. तर बाबांसाठी ते हे होते, आधीपासून फॅमिली फ्रेंड होते, त्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढला. त्यानंतर मिथिलाला भेटलो बरेच वर्षानंतर, एका लग्नात बघितलं वगैरे. नाईस. मग फॉर्च्युनेटली मग परत बरेच वर्षानंतर भेटलो आणि मग ओळख झाली. ऑलमोस्ट आमच्या दोघांचं सेम लव्ह स्टोरी आहे. डॅडने पण आईला एका लग्नात बघितलं होतं आणि तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला होता. एवढंच आहे की डॅडने लगेच सांगितलं होतं आजीला की मला हिच्याशीच लग्न करायचंय. यानेही मला एक माझ्या बहिणीच्या लग्नात बघितलं होतं आणि तो म्हणतोय की तेव्हा तो माझ्या प्रेमात पडला होता. पण त्याच्या बऱ्याच वर्षानंतर त्याने मला विचारलं. पण ऑलमोस्ट सेम आमचं हे. ते जरा घाबरत असतील कारण मिलिंद गवळी यांची मुलगी आहे. हो, मला आमचं ऍक्च्युली आफ्टर वी स्टार्टेड डेटिंग, वी कॅन से वी स्टार्टेड गोइंग आउट. तिने मला सांगितलेलं, बाबा म्हणजे तुला गोळीच घालतील बरं का, त्यांना कळालं वगैरे. आणि मी फुल घाबरून पहिल्या दिवशी जेव्हा भेटायला घेऊन गेली बाबांना, मी सोफ्याच्या एका कोपऱ्यात असं बसलेलो आणि मग हळूहळू असं थोडंसं जरा झालं बोललो वगैरे. मग आम्ही जेव्हा
मूवीजवर गप्पा चालू झाल्या बिकॉज माय हॉबीज आय लव्ह वॉचिंग हॉलिवूड मूवीज. म्हणजे मी इन डेप्थ मध्ये बघतो स्टोरी टेलिंग लिनियर आहे का नाही, ऍक्टिंग, डेप्थ ऑफ ऍक्टिंग, कॅरेक्टर आर्क, ते बऱ्याच गोष्टी असतात. बॅकग्राऊंड म्युझिक, बॅकग्राऊंड स्कोर वगैरे ते हुज डन द स्क्रीन प्ले, हुज डन द हे एडिटिंग, बऱ्याच गोष्टी. म्हणजे असं आमचे बरेच गोष्टी म्हणजे वी स्टार्टेड टॉकिंग अबाउट गॉडफादर आणि असे बरेच म्हणजे कसं हाऊ अडॅप्टेशन हॅपेंड इन हिंदी सिनेमा फ्रॉम हॉलिवूड, ते बऱ्याच गोष्टी अशा आम्ही बोलायला लागलो. मग त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगायला लागले जुने म्हणजे. बट मग त्यामुळे मी मग नंतर रिलॅक्स झालो. मग आम्ही नंतर डायरेक्ट ब्रो त्याचं सिनेमाचं नॉलेज इतकं भारी आहे की मी कुठला सिनेमा बघायचा काय करायचा तर आज अनेक वर्ष मी दिग्विजयला फोन करतो की अभी कौन सा देखना है. म्हणजे नेटफ्लिक्स असू दे, अमेझॉन असू दे किंवा थिएटरमध्ये असू दे. आणि आमचे जर तुम्ही व्हॉट्सअप मेसेजेस जर बघितले तर व्हॉट्सअप मेसेजेसवर हॉलिवूड बॉलिवूड याचे अपकमिंग सिनेमे आणि पिक्चर बघितल्यानंतर, सॉरी टू इंटरप्ट, मूवी आणि सिरीज बघितल्यानंतर आम्ही सीन डिस्कस करायचो. हा सीन आणि हा अँगल आणि याची कंटिन्युटी बघ, काय मस्त हे एक्सप्रेशन्स बघ. म्हणजे असं आमचं डिस्कशन असतं व्हॉट्सअपवर युजली. म्हणजे आणि सुरुवातीला मी त्याला इतकं बिल्टअप दिलं होतं ना डॅड, आणि डॅडचं इनिशियली कसं होतं म्हणजे मी जशी एक टीन्स एजमध्ये येतो ना तेव्हा तर डॅडने मला स्टार्ट केलं होतं, तू मुलगा आणच, बघतोच मी त्याला असा छळणार आहे असं वगैरे सगळं स्टार्ट केलं होतं. त्यामुळे मी त्याला सांगितलं होतं की डॅड इज गोइंग टू गिव्ह यू अ टफ टाइम, तू माझा नवरा होणार आहेस त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी हे. आणि इंट्रोड्यूस केल्यानंतर थोड्या महिन्यांनी त्यांचं इतकं अशी मैत्री त्यांची इतकी घट्ट झाली ना की मलाच असं वाटायचं की अरे तू असं डॅडशी असं कसं बोलतोस, एवढं अरे डॅड करून तू कसं बोलू शकतोस, असं नाही चालणार. पण ते तो बॉन्ड नंतर इट वॉज लाईक आउट ऑफ हे. आणि आय फील सो ब्लेस्ड लुकिंग ॲट देम. म्हणजे काय दुसरं काय पाहिजे. पण हो म्हणजे आता जास्ती तुम्ही म्हणत होतात ना फोन करून चर्चा करायची असेल, काही बोलायचं असेल तर जास्त त्यांचं जास्त होतं. येस. जावयाच्या कोणत्या गोष्टी तुला जास्त भावल्या आणि आवडतात? एक तर ना रिस्पॉन्सिबल खूप आहे, जबाबदारी घेणारा माणूस असतो ना. आणि लहान वयात वडील गेल्यानंतर पूर्ण घराची जबाबदारी घेणारा. आणि आम्ही पूर्ण फॅमिलीजमध्ये जेव्हा चर्चा व्हायची त्यावेळेला जेव्हा दिग्विजयविषयी बोललं जायचं त्यावेळेला खूप खूप समंजस, खूप घर सांभाळणारा, आईला भावाला सगळ्यांना सांभाळून घेणारा असा तो होता. आणि फन लव्हिंग होता, फिजिकल फ्रीक होता, फन लव्हिंग होता, हँडसम होता, खूप शिकलेला, सिरममध्ये छान नोकरी, रिसर्च डिपार्टमेंटमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट केलेला. तर एक परफेक्ट जावं. आणि आईवडिलांना माहिती असते की आपल्या मुलीला कोण सांभाळू शकतं. मिथिला प्रतिभा होणार नाही, लहानपणापासून तिचं एक वेगळं हे आहे, तर तिला सांभाळणारा, तिला समजून घेणारा असा. आणि आम्ही नशीबवान आहोत, वी आर ब्लेस्ड की मिथिलानी असा जावई आमच्यासाठी शोधून आणला, तो जी मुलगा नसल्याची कमी असते ना ती मी ते भरून काढली. म्हणजे आम्ही जावई आता म्हणायचं म्हणून म्हणतो, पण बऱ्याच वेळेला आम्ही मुलगा आणि बाप हेच रिलेशन आहे आमचं. आम्ही भेटल्यावर आमचं पहिलं असतं की काय करायचं आज, ऍक्टिव्हिटी काय, बॅडमिंटन खेळायला जायचं कुठं, आणि ड्रायव्हिंग वगैरे दोघांना नाद आहे आम्हाला. आम्ही त्यामुळं ड्राईव्ह खूप करतो, हायकिंग, आता कुठं गेलो आम्ही फिरायला गेलो, आता मागच्या वेळेला आम्ही जाऊन आलो, ट्रेकिंग करतो. म्हणजे कुठं ना कुठेतरी आमच्या ऍक्टिव्हिटीज असतात. आणि बॅडमिंटन तर मॅन, त्या दिवशी तर 5 गेम्स खेळलो आम्ही. म्हणजे नंतर मला असं झालं की अरे यार माझ्याकडनं एवढं होऊ शकतं. बरं हा ऐकत नाही, आणि हा पण ऐकत नाही बरं का, हा मुद्दाम पळवतो मला. आणि सुरुवातीला दाखवलं की काही येत नाही वगैरे, असं 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 हळूहळू. आणि मग नंतर असं असं मला एवढे प्लेसमेंट करायला लागलं, मला पळवायला लागला. मग मी पण चालू झालो, मग आमच्या दोघांची रॅली चालू झाली. पण मजा येते. पण सासऱ्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त भावतात, आवडतात? एक असं असतं ना की बऱ्याचदा आपण दबून राहतो. तुमचं नातं खरंच खूप छान आहे, पण एक असं असतं की बायकोचे वडील म्हटल्यावर थोडंसं आपण दबकून राहतो म्हणजे स्टार्टिंगला. पण आता हळूहळू ते कळलंय की आपले सासरे कसे आहेत, तर ते आता आठवण करून दिली आहे बायकोचे वडील. आता आय थिंक ते नाही, 3 गोष्टी त्यांच्यात. ही इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट टाइम, ही इज ऑलवेज ऑन टाइम. He is very particular about the work he does, and he does it honestly 100%. And third is he never takes anything to heart.
म्हणजे त्यांना कोणी काय बोललं. आणि बरेच वेळा आता आय थिंक देयर वॉज अ इन्सिडेंट, आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो वगैरे ते, आणि त्यांना म्हणलं की अरे थोडंसं हे तो उलटं बोलला यांना, तर हे अजिबात काय त्यांना चिडून वगैरे बोलले नाहीत. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, दुसरी द्या डिश आम्हाला, ती नको. म्हणजे अजिबात मनाला घेतलं, इगो नाही अजिबात कुणावर. बरं आता बरेच वेळा माझे मित्र पण आहेत, काही काही डायरेक्ट फोन करतात त्यांना, काही प्रॉब्लेम नाही, अर्धा पाऊण तास गप्पा मारणार, काही अरे दिगूचा मित्र आहे, ओके काय म्हणतोस, कसा आहे वगैरे, ते त्यांना काही नाही. म्हणजे आता माझे मित्र आहेत त्यामुळे ते पूर्ण अटेन्शन माझ्यासाठी देत नाहीत, पण त्याचा स्वभावच असा आहे की ही कॅन गेट अलॉंग विथ एनी वन विदाउट हॅव्हिंग एनी इगो ऑर एनी बाउंड्रीज. काही प्रॉब्लेम नाही, ये गप्पा मार व्यवस्थित, आणि कोणाला काही जज करणार नाही. व्हेरी व्हेरी बेसिक थिंग्स व्हॉट अ ह्युमन रिक्वायर्स. म्हणजे माणसाला कसं राहावं लागतं आणि कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकतो. बऱ्याच वेळेला यांच्याकडनं शिकतो मी. नाही परवा तर आम्ही ना रेस्टॉरंटमध्ये गेलो, आम्ही कुठेतरी बाहेर सगळी फॅमिली एकत्र गेलो, तिथे राहिलो, आणि परत येताना म्हटलं लेट्स हॅव लंच टुगेदर, आणि मग आपण मी मुंबईला जातो, ते पुण्याला जातील असं. आणि आमच्याबरोबर ते 2 पिल्लं आहेत, झेन आणि बटन नावाचे, फ्रेंचीज आहेत, फ्रेंच बुलडॉग. तर आम्ही त्यांना घेऊन गेलो. ऊन होतं, एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, पेट फ्रेंडली रेस्टॉरंट असं लिहिलं होतं, म्हणून आम्ही तिथे गेलो त्यांना घेऊन. आणि गेल्यानंतर आतमध्ये जेव्हा आम्ही त्यांना घेऊन गेलो पेट फ्रेंडली, तर ते म्हणाले नाही बाहेर बसा, पेट फ्रेंडली आहे पण बाहेर उन्हात बसा. म्हटलं अरे प्रवास करून ते पिल्लं थकलेले आहेत, आम्ही कोपऱ्यात बसतो, कोणालाही त्रास होणार नाही. बरं तिथे 1-2 कपल मला बघितल्यानंतर फोटो बिटो काढले आणि वृद्ध वगैरे असं, पण तो एक खूप ॲरोगंट होता की नाहीच नाही बाहेरच बोलतो आमचं. ते म्हटलं मालकाशी बोलतो, मॅनेजर आत्ता थोडा वेळ त्याला बसू दे, कारण उन्हात आलो आहे आता नाही. मग माझी तार सटकली होती. मग माझी तार सटकल्यानंतर मग मी ते गुगल रिव्ह्यू म्हणा मालकाशी त्याचं काहीतरी असं कर. दिग्विजय म्हणाला डॅड छोड ना, असं छोड ना म्हटल्यानंतर आम्ही व्यवस्थित जेवलो. मी ते विसरून गेलो, काही नाही, ते पिल्लं पण बसले छानपैकी, हे पुण्याला गेले आत्ता, हे नाही. पण एका पॉईंटला की पिल्लांना त्रास होतोय किंवा यांना ते कन्सिडर पण करत नाही, आम्ही त्रासही देत नव्हतो. तुम्ही लिहिलंय तिथे पेट फ्रेंडली आहे, आणि एवढं माझं तर कधी कधी होतं, पण यांच्यामुळे थोडंसं. बरं तुम्हाला आता तुम्ही दोघांनाही ओळखताय, वडिलांचे कोणते गुण तुमच्या मिसेस मध्ये आलेत किंवा वेळ, आमची भांडणं सगळे मी लेट असल्यामुळे होतात, मी लेट रेडी झाल्यामुळे होतात, आणि ही रेडी पहिली होती नेहमी. उलट आहे. येस येस, मी खूप निवांत, मला माहितीये ना, ती म्हणली आपल्याला अर्ध्या तासात निघायचंय, मी 28 मिनिटांनंतर रेडी व्हायला चालू. माझा टाइम कॅल्क्युलेशनचा थोडा प्रॉब्लेम आहे, आणि बघणारे माझे मित्र आणि सगळ्यांना माहितीये, कलिग्सला पण, की माझा वेळेचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तो एक आहे खूप त्यांचं, हिचं खूप सगळं वेळ, स्वच्छता, डिसिप्लिन, खूप डिसिप्लिन आहे. म्हणजे फॉर्च्युनेटली तिच्यामुळे मलाही डिसिप्लिन राहावं लागतं, विच इज हेल्प मी ऑल्सो. म्हणजे माझी पण खूप मदत होती. वेळेवर गोष्टी, सगळ्या जागेवर गोष्टी असल्या पाहिजेत, ते वेळेवर गोष्टी केल्या पाहिजेत, त्यामुळे मार्गी लागतात सगळ्या गोष्टी. इन जनरल सिस्टीम सगळे सेट होती व्यवस्थित. बरोबर. स्पोर्टी खूप अजून कॉम्पिटेटिव्ह, भयानक कॉम्पिटेटिव्ह आहेत. दॅट बॅडमिंटन मध्ये बघितलंच मी. आणि बाईक पण, माझी बाईक घेतो हा आणि उडवतोच डायरेक्ट, मला भीतीच वाटते व्हिली वगैरे करत. पडलो होतो परवा आम्ही. पण बाईकिंग, ती पण बाईक घेतली. कॉम्पिटेटिव्ह आहे 100%. म्हणजे कॅरम मध्ये 11च्या 11 सोंगट्या किती जेवढ्या असतात तेवढ्या घालवते. डॅडने कॅरम सुरुवात केली करायला, म्हणजे जो ब्रेक, मग शेवटची सोंगटी गेल्याशिवाय तो हातातच येत नाही. स्ट्रायकर. नाही, आणि आणखीन सासऱ्यांसारखा आणखीन एक गुण आपल्या बायकोमध्ये पण असावा असं वाटतं. अजून थोडं मिथिलाने बाबांसारखं व्हावं, असं व्हावं बाबांसारखं, की जो तुम्हाला आवडतोय त्यांचा गुण. असं होऊ नये असं ते बऱ्याचशा गोष्टी बाबांसारख्या नाही, पण आय थिंक थोडंसं, आय थिंक कामनेस, आय थिंक प्रॉब्ली, आय थिंक एज मुळे जास्त काम. आय डोंट नो, मी ज्या वेळ एज मध्ये डॅडला भेटलोय, ऑफकोर्स लेटर ऑन इज दिस थिंग. एज का, आय एम जस्ट 24. हा, ऍक्च्युअली दॅट मेक्स मोर सेन्स. नाही, द फॅक्ट दॅट यू आर थिंकिंग दिस इज मेकिंग यू मोर काम. हा, म्हणजे यू डोंट हॅव एनी अँक्झायटी प्रॉब्ली. त्यामुळे तो
आय थिंक कामनेस त्याचा आय थिंक प्रायमरी हो डॅड खूप त्याचं- zen आहे. म्हणजे हां, डॅडच्या एक्सप्रेशन्स वरनं कळणार नाही की तो अपसेट आहे की हो 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 रागवलेला आहे की त्या म्हणजे असं ज्या गोष्टी अशा आपल्याला असतात ना सांगितल्यावर की काय नक्की अपसेट झालाय की रागवलाय की काय काय कळत नाही, कळून देत काम नाही काम आपल्याला. असतो एकदम खूप काम एकदम असतं. म्हणजे म्हणजे बरंच मिथिलात अजून कोणता गुण यावा, हा यावा की हा काय यावा. कसं हा यावा 100% या म्हणजे माझ्यात पण यावा कारण मी पण हायपर होतो. इफ देर इज समथिंग रॉंग काहीतरी आता बरेच वेळा असं आम्ही गेलो बाहेर कुठं फिरायला गेलो गाडीत गेलो वी हॅव बीन टू लॉट ऑफ प्लेसेस ऑल्सो वी हॅव बीन अब्रॉड टुगेदर काही सपोज वी आर गेटिंग डिलेड समवेअर टू गो फ्लाईटला आपण सपोज डिले मुंबईला एअरपोर्टला जायला डिले झाला असेल डॅड अजिबात स्ट्रेस नाही शांत गाडी जाणार म्युझिक लावणार गाणी म्हणणार तासन तास आणि- ट्रॅफिक जरी असेल ना एक हा, हॉर्न नाही किंवा हॉर्न असं नाही कधी आठ्या नाही किंवा स्ट्रेस नाही की ओके सुटेल जाऊ. तेव्हा सुटेल. बरं एक जाता जाता थोडंसं फन एलिमेंट म्हणून मी ऍड करते. सासऱ्यांची थोडीशी मिमिक्री करतील का? त्यांची एक स्टाईल आहे जी तुम्हाला आवडते आणि तुम्हाला ते आता दाखवता येईल. त्यांची एक एक टिपिकल स्टाईल स्टाईल. कुणाला भेटताना आहे ना ही विल ऑलवेज बी हॅपी. अरे या काय खूप बरं वाटलं तुम्हाला खूप बरं म्हणजे ही इज ऑलवेज हॅपी आणि सगळ्यांना भेटून सगळं समोरच्याला कधी वाटू देणार नाही की पहिल्यांदा भेटतोय वगैरे ते हे नेहमी मी निरीक्षण करतो ही विल ऑलवेज मेक द अदर पर्सन फील व्हेरी स्पेशल. कोणही असं म्हणजे मी सेटवर पण तो माग तो हा पकडणारा लाईट्स पकडणारा असतो. मी तर आई कुठं काय करते सेटवर पण गेलेलो आहे मी. ओ तर अख्खा दिवस होतो मी. इट इज अ व्हेरी बिलीव्ह मी व्ह्युअर्स दिस जॉब इज नॉट इझी. घाम गाळतात हे लोक तासून तास एका जागेवर एका स्पॉटवर उभे असतात 5-5, 6-7 तास. सो गाईज इट्स नॉट इझी व्हॉट इट डज अँड आय एम विटनेस टू इट. मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. माय जॉब इज मोर ग्लॅमरस दॅन हिज. दॅट इज अ डिस्क्लेमर. हा तर मी बघत होतो सेटवर तो बिचारा लाईट रिफ्लेक्टर पकडणारा त्याला एका क्षणी यांचा डायलॉग चालू होता आणि त्याला झोप लागली डोळा लागला आणि ते पडलं आणि शांतता होती सेटवर आणि खटकीने आवाज ए कट 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 झालं. पण ह्यांना काही रिॲक्ट नाही केलं. स्माइल ओके गुड. त्याला म्हणलं अरे बेटा ठीक आहे क्या ओके चलो कोई बात नाही. व्यवस्थित म्हणजे अजिबात रागानं हँडल नाही केलं काय नाही. बरोबर. म्हणजे त्यांचा तो स्वभाव खूप चांगला आहे. सो दॅट इज समथिंग टू लर्न फ्रॉम. निश्चित. आणि म्हणूनच तो कधी कॉन्ट्रोवर्सीत अडकला नाही कुठल्याच या इंडस्ट्रीत असू नये. क्लॅरिटी खूप आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही इज व्हेरी क्लिअर. बरोबर. दॅट इज वाय इज व्हेरी गुड एट हिज जॉब. कुठल्याही स्वभावामुळे नाही, कुठल्याही टँट्रममुळे नाही. त्यामुळे क्लीन आणि हे शेवट आतापर्यंत त्याच्या त्या कारकिर्दीत त्याने प्रोफेशनलिझम ठेवलं. कामाचं काम 100% कामात देणं बस. निश्चित. बाकीच्या गोष्टींना अजिबात तो ब्लॉकच करून टाकतो आणि ते त्याच्याकडे ती सुपर पॉवर आहे काय माहिती. म्हणजे आजूबाजूला काय चाललंय. आता घरात आमची लग्नाची गोंधळ असायची आधी तो इतकं आम्ही हायपर असायचो. आमचे बरेच वेळा अरे नाही हा हे नाही. डॅड त्या कपड्याच्या दुकानात तबला वाजवतोय ते काही ना काहीतरी ते चालू असतं आणि गाणं म्हणतोय आणि डॅड तू सांग ना यार. एक नंबर मस्त गुड. त्यामुळं ते स्वतःला पण तो शांत ठेवतो आणि ऍटमॉस्फिअर मग ऑटोमॅटिक आम्ही पण थोडस काम होऊन जातो बरोबर. शांत होतो. त्यामुळे दॅट इज समथिंग बॅलन्सिंग फॅक्टर. निश्चित. आणि आता जसं तू म्हणालीस तसं मला खरंच वाटतंय सेलिब्रिटी किड्स त्यांचं जावईच आहे. पण याच नोटवर आपण इथे थांबताना मला मिलिंद जाता जाता तुम्हाला विचारायला आवडेल की मुलीसोबतचं हे नातं आता आणखीन स्ट्रॉंग झालंय ते जावयामुळे. आता या दोघांसाठी काय फ्युचरमध्ये तू प्लॅन तुझ्या डोक्यात हे आहे की यांनी कसं यांचं आयुष्य सेट करावं. खरं आम्ही काय सांगशील त्यांना? काय तिघही ना वी लिव्ह इन द मोमेंट. हा क्षण जगतो आनंदाने जगतो. मागचं घेऊन काही आम्ही तिघही रिग्रेट करत नाही. फ्युचरची काळजी करत नाही. तुमचं आज प्रेझेंट चांगलं असेल तर फ्युचर पण चांगलं होणार आहे. आणि हे दोघे खूप एनर्जेटिक खूप पॉझिटिव्ह सकारात्मक आहेत. खूप कष्ट करतात खूप मस्तीही करतात. लाईफ एन्जॉय कसं करायचं या दोघांकडनं शिकायला पाहिजे. आताच दोघेही चांगले टॅन होऊन आलेले आहेत. मॉरिशसला जाऊन पाण्यात होते 4-5 दिवस. सो त्या कामही तेवढं मरमर करतात. प्रामाणिक काम करतात. नॉन करप्ट काम करतात. याचं समाधान आहे. आणि परमेश्वर वी आर लकी वी आर ब्लेस्ड.
अँड परमेश्वराचेच आभार मानतो की आम्हाला एक छान आयुष्य तो दिलेलं आहे. असंच तू आत्ता काळजी घेतली तोही करेल पुढे निश्चित. काळजी घेईल. आणि मिथिला बाबांसाठी काय सांगशील आणि काळजी घ्यावी कशी स्वतःची, कारण ते घेत नाहीत तू म्हणालीस, तर ते तू आता इथे ओरडून सांगू शकतेस ऑन कॅमेरा. नाही, दॅट आय कॅन नेव्हर डू. बट बाबांसाठी ॲक्च्युली मीच एक, जसं म्हणाले, मलाच एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे जिथे खूप सोप्या पद्धतीने आपण आपल्याला एक्सप्रेस करू शकू किंवा व्यक्त करू शकू असं काहीतरी, मेंटल, फिजिकल, इवन योगा, किंवा जसं डॅड म्हणाला की त्याचं आता काम म्हणजे आता आपण डॅडच्या सेटवरच बसलोय कारण त्याला आणि शूटिंग करता करता मिलिंद आपल्यासाठी आलेले आहेत मागून इथे. त्यामुळे दोन त्याने वेळा त्यांनी कॉस्ट्युमही बोलवलं पण चेंज मला. नाही केलाय मला costume त्याचा. change मी करायला माझा वेळ आउटफिट ऍक्च्युली त्याच्या आउटफिटने मॅच करण्यासाठी हे घातलं, बट त्याला टाइम नाही मिळाला तर ही हिअर स्टील गिव्हिंग अस टाइम. आणि अर्ध लक्ष तिथे आहे कारण त्यांनी बोलवायला सुरुवात केली आहे सीनच्या मध्ये. पण मला खूप बरं वाटलं, छान वाटलं. थँक्स टू यू की त्या निमित्ताने मिथिला, दिग्विजय माझ्या आई कुठे काय करणं मनपसंद की शादीच्या सेटवर आले आणि तू पण आलीस. सगळं तुझं ते स्टुडिओ चेंज करून. येस येस. तर आम्ही खूप खूप आभारी आहोत. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू दिग्विजय. थँक्यू.